नमस्कार. मी सुप्रिया महाबळेश्वरकर, आजच्या कार्यक्रमाची सूत्रधार. महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी, डिपार्टमेंट ऑफ बॉटनी, आर.जे. कॉलेज, मुंबई, डॉक्टर बाळासाहेब खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ला आणि पी.जी. सेंटर ऑफ बॉटनी, कृष्णा महाविद्यालय, रेठरे या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत करते. कालच जागतिक जैवविविधता दिन साजरा झाला. या विविधतेची द्विपद नामकरण पद्धतीची जी अद्वितीय भेट विज्ञान जगताला ज्यांनी दिली ते कार्ल लिनियस यांच्याविषयी आपण आजचे व्याख्यान ठेवले आहे. कार्ल लिनियस, जैविक वर्गीकरणाचे शिल्पकार. नावात काय आहे? व्हॉट्स इन अ नेम हे जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर यांचं एक अत्यंत लोकप्रिय विधान. पण वास्तवात नावातच सर्व काही आहे. नाव ही केवळ ओळख नसते, तर त्यात त्या व्यक्ती किंवा त्या वस्तूचे व्यक्तिमत्व सामावलेले असते. कार्ल लिनियस हे 18व्या शतकातील एक स्वीडिश वनस्पतीशास्त्रज्ञ होते, ज्यांनी द्विपद नामकरण पद्धतीची ओळख करून देऊन जीवशास्त्रात क्रांती घडवून आणली आणि प्रत्येक प्रजातीला एक प्रमाणित वैज्ञानिक नाव दिले. त्यांच्या कार्यामुळे आधुनिक वर्गीकरण शास्त्राचा पाया घातला गेला, ज्यामुळे शास्त्रज्ञांना जैवविविधतेची वर्गीकरण करणे आणि त्याबद्दल स्पष्टपणे व अचूकपणे संवाद साधणे शक्य झाले. आपण मराठीमध्ये म्हणतो ना, नावं ठेवणं सोपं असतं. पण लिनियसने शास्त्रशुद्ध पद्धतीने नावं ठेवायला शिकवलं. लिनियस यांचा वारसा आजही वर्गीकरणशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि संवर्धन जीवशास्त्र यामधील समकालीन संशोधनाला दिशा देत आहे. कार्ल लिनियस यांना होमोसेपियन्स या मानवी प्रजातीसाठी अधिकृत नामधारक नमुना म्हणजेच आपण म्हणतो ते टाईप स्पेसिमेन म्हणून नियुक्त केले आहे. पर्यावरणशास्त्रज्ञ आणि लेखिका डॉक्टर रॉबिन वॉल किमरर यांच्या मते नावे जाणून घेणे हा आदर आणि नातेसंबंध निर्माण करण्याचा पाया आहे. एखाद्या सजीवाला त्याच्या नावाने संबोधणे हे आदराचे लक्षण आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणे हे अनादराचे. वनस्पती, प्राणी किंवा माणसे यांच्या बाबतीत योग्य नाव वापरल्याने त्या सजीवाच्या अद्वितीय ओळखीला मान्यता मिळते. त्यामुळे आपण जोडलेले राहतो. जेव्हा एखादा जीव किंवा व्यक्ती अनामिक राहतो, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष होण्याचा धोका असतो. अशा नावांची महती जाणून सजीवांची नावं ठेवण्याची पद्धत पाडणाऱ्या कार्ल लिनियस यांच्याविषयी आज आपण जाणून घेऊया. आपल्याला त्यांच्याविषयी सखोल अभ्यास करणारे डॉक्टर चंद्रकांत साळुंखे वक्ते म्हणून लाभले आहेत. त्यांची इथे ओळख करून देण्यात मला अत्यंत आदर वाटत आहे, आनंद होत आहे. डॉक्टर चंद्रकांत साळुंखे हे महाराष्ट्रातील शिवनगर, रेठरे बुद्रुक येथील कृष्ण महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. त्यांचे संशोधन जैवविविधता संवर्धन, वनस्पती उद्याने, गवताचे वर्गीकरण, देवराई, लोकवनस्पती विज्ञान म्हणजेच एथनोबॉटनी आणि वनौषधी या सर्व विषयांवर आहे. त्यांनी तुर्की, थायलंड, इंडोनेशिया, चीन, इजिप्त आणि केनिया यासारख्या अनेक देशांमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रमुख वक्ते म्हणून, पूर्ण सत्र वक्ते म्हणून, आमंत्रित वक्ते म्हणून, अध्यक्ष आणि अतिथी व्याख्याते म्हणून सहभाग घेतला आहे. डॉक्टर साळुंखे यांनी स्वीडन, जपान, अमेरिका, स्वित्झर्लंड, ओमान, नेदरलँड्स, मलेशिया आणि चीन या देशांमध्ये प्रायोजित प्रतिनिधी म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध निबंध सादर केले आहेत. त्यांनी इंडोनेशिया आणि केनियामधील आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आणि चीनमधील वनस्पती उद्यानांवरील परिसंवादांसह अनेक उल्लेखनीय शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मी डॉक्टर चंद्रकांत साळुंखे सरांना विनंती करते की त्यांनी आपलं आजचं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद. तत्पूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती. आपल्याला आपल्या आवडीचं कुठलंही झाड, प्राणी, पक्षी यांचं जर शास्त्रीय बायनॉमियल नाव माहीत असेल तर ते चॅटबॉक्समध्ये टाकूया. जर माहीत नसेल तर नुसतंच नाव टाकूया आणि नंतर लेक्चर नंतर जरूर ते बायनॉमियल नाव शोधून आपण आपल्या आवडीच्या वनस्पती किंवा प्राणीशी
जास्त ओळख करून घेऊया. थँक्यू. सर, डॉक्टर चंद्रकांत साळुंखे सर. नमस्कार. आवाज येतोय व्यवस्थित? हो सर, व्यवस्थित येतोय. नमस्कार. आज कार्ल लिनेस यांचं जन्मदिवस म्हणून आपण हे व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. आता खरं तर टॅक्सॉनॉमिस्ट म्हणून आम्ही MSc ला असताना किंवा यादव सर माझे गुरु त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करत असताना हे टॅक्सॉनॉमी मधले गुरु कोण, टॅक्सॉनॉमी मधले ठिकाणं कुठली बघायची, अशा त्यावेळेला फक्त स्वप्न बघायचा विषय होता. पण नंतर ते स्वप्न सगळे मूर्त स्वरूपामध्ये आले आणि बरीच वर्ष हे प्रयत्न केले की अ, ही ठिकाणं कशी बघता येतील. आणि त्यामध्ये की आपला एक शब्द आहे बकेट लिस्ट, तसं हे पाडोवाची बॉटॅनिकल गार्डन जे सगळ्या जगातली जुनी आहे. त्याच्यानंतर अप्साला या शहराविषयीची असणारी ओढ, की जे लिनॅस कर्मभूमी आहे, ह्यासाठी फार प्रयत्न केले आणि 2 वर्षापूर्वी संधी आली, पण अक्षरशः तुर्कीच्या विमानतळावरती पोहोचलो आणि तिथून पुढचं विमान निघून गेलं आणि तिथून परत यायला लागलं. आणि गेल्या वर्षी मग एक ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी तिथली फार मोठी आहे, तिथे एक शोध निबंध सादर करण्यासाठी मला आमंत्रण मिळालं आणि ती संधी मला चालून आली. ह्या व्यक्तीच्या जे लेखन आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामध्ये मग बायनॉमियल नॉमेनक्लेचर असेल, त्यांची काही पुस्तकं असतील. पण मला जो विषय भावलेला आहे तो ह्या व्यक्तीचे मेंटर कोण, आणि आपल्या मराठीत एक शब्द वापरला जातो की ह्यांची जिव्हाळ्याची माणसं कोण, की जेणेकरून ह्यांना मग अ, आधार मिळत गेला आणि ती मोठे होत गेले. तो विषय जास्त मला वाटतं सांगणं गरजेचं आहे, म्हणून तो आज मुद्दाम तो विषय निवडलेला आहे. आता हे टायटल मॅडमने आता जसं उल्लेख केला तसं लिनेस दी आर्किटेक्ट ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. आता ह्यामध्ये व्यक्ती आणि तिथल्या ठिकाणांना मी ज्या भेटी दिल्या त्याच्यामध्ये अप्साला युनिव्हर्सिटी, लिनेस बॉटॅनिकल गार्डन, तिथे एक फार मोठी लायब्ररी आहे कॅरोलिना रिडिव्हिवा, आणि त्यांनी नंतरच्या काळामध्ये त्यांनी एक फार्म हाऊस खरेदी केला होता. त्याला लिनी हॅमरबी म्हटलं जातं. त्या ठिकाणांना भेट दिल्यानंतर मला जे जाणवलं, जे सगळ्यांशी शेअर करावंसं वाटलं, तो विषय आपण आज मुद्दाम निवडलेला आहे. आणि बऱ्याच वेळेला व्यक्तिमत्व घडण्यामध्ये या प्रत्येकांचा सहभाग असतो आणि त्यामध्ये हा सुरुवातीचा जो आपल्याकडे जसं म्हणतो आपण संस्कार कुठून सुरू होते, तर आई वडिलांच्या पासून सुरू होते. आता हे त्यांच्या लिनी हॅमरबी हा जो निवासस्थान आहे, फार्म हाऊस आहे ते, तिथले हे पेंटिंग्ज आहेत. हे मध्ये लिनेसचे आई आणि वडील या दोघांचे पेंटिंग्ज आहेत. आता वडील हे त्या छोट्याशा गावामध्ये प्रिस्ट होते आणि नंतर ते रेक्टर म्हणून सुद्धा होते, म्हणजे त्या गावचं प्रमुख असल्यासारखे तो रोल पार पाडत होते. आणि ह्यांना स्वतःलाच वनस्पतींची आवड होती. त्यांच्या घराच्या भोवती अशा गार्डन होत्या आणि सुरुवातीपासून लिनेसला हे गार्डनचे धडे ह्या व्यक्तीकडून मिळत गेले आणि त्यामुळं झाडांच्या विषयी आवड निर्माण होणं ही पहिली जबाबदारी असेल, कारण लिनेससाठी त्यांनी थोडा पोर्शन सुद्धा ठेवलेला होता. ते लिनेसला बिया द्यायचे आणि तिथं रुजवायसाठी सांगायचे. त्यामुळे झाडांच्या विषयी लहानपणामधले पहिले संस्कार कुणी केले असतील तर त्यांच्या वडिलांनी केले. हिथून लिनेसचं झाडाविषयीचं प्रेम किंवा निसर्गाविषयीचं प्रेम हे सुरू झालेलं आपल्याला दिसतं. आता नंतरचा जो विषय आहे तो शाळेमध्ये घातल्यानंतर वाक्सबो म्हणून जो एरिया आहे तिथल्या एका शाळेमध्ये लिनेसचं नाव नोंदवलं गेलं आणि हे थोडेसे रिलिजियस स्टडी असं त्यांचं थिओलॉजी ज्याला म्हटलं जातं ते शिकावं अशी यांची अपेक्षा होती. पण तिथं गेल्यानंतर लिनेसच्या आवडी तिथल्या शिक्षकांच्या लक्षात आल्या की ह्याला क्लासरूम टीचिंगमध्ये ह्याला इंटरेस्टच नाही, हा बाहेरच्या निसर्गामध्ये जास्त रिलेट होतोय. म्हणून तिथल्या मुख्याध्यापकांनी सुद्धा ह्यांना बोलवून सांगितलं की हे म्हणजे शाळा शिकेल अशी काही त्याची चिन्ह नाहीत, पण बाहेरच्या गोष्टी जास्त आवडतात. पण सुदैवानं तिथं रोथमन नावाचे एक शिक्षक होते आणि त्यांनी लिनेसच्या वडिलांना सांगितलं की हा मेडिसिन आणि नॅचरल सायन्सेस हे विषय जास्त आवडीचे आहे आणि त्या दृष्टीने त्याला शिक्षण पुढचं मिळालं तर ते जास्त फायद्याच होईल. आणि हे त्या वडिलांना सुद्धा त्याच्या पटलं. आणि जो लिनेसच्या नावाचा जो इतिहास आहे, तुम्हाला इथं नाव जे दिसतं ते नील्स हे खाली नाव आहे बघा, म्हणजे त्यांचं नाव वेगळं होतं. पण इथूनच सुरुवात झाली की त्यांचे
घराच्या भोवताली जे झाडं होती त्यातलं एक ट्री आहे, त्याला लिंडन ट्री किंवा लाईम ट्री म्हटलं जातं. आणि मग शाळेमध्ये घालताना युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी ते नावच लिनेसला जोडलं गेलं. म्हणजे लिनेसचं नाव सुद्धा एका झाडावरून लावलं गेलं आणि ते त्यांच्या रेकॉर्डमधून पुढं तेच नाव आपल्याला प्रचलित झालेलं दिसतं. आणि मग युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण प्रवेश घेतल्यानंतर आता ही लुंड युनिव्हर्सिटीची जुनी बिल्डिंग आहे. आता ह्यामध्ये दाखवण्याचं कारण असे की आत्ताची लुंड युनिव्हर्सिटीची बिल्डिंग ही नाहीच आहे. पण ज्यावेळेला ही युनिव्हर्सिटी सुरू झाली त्यावेळेला नेमकी जागा कुठं द्यायची तर तिथला जो किंग होता त्या किंगनं तो राजवाडाच दिला आणि तिथं हे शिक्षणाचं पहिल्या ज्या स्टेप्स होत्या त्या शिक्षणाच्या हितून सुरू झाल्या. त्यामुळे लिननं ह्या शाळेमध्ये प्रवेश लिनेसने या शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्याची सुरुवातीची जी वर्ष आहे ती इथं सुरू झाली. आणि ह्या युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा त्याला एक सुदैवाने एक शिक्षक मिळाले ज्यांचं नाव प्रोफेसर किलियन स्टोबियस. आणि सुदैव असं की त्यांच्याच घरामध्ये त्याची राहायची सोय झालेली होती आणि त्यांना त्यांना मोफत शिक्षण द्यायचं असं त्यांनी त्यांना आश्वासन दिलेलं होतं. कारण ते पूर्वीचे जे रोथमन म्हणून त्याचे टीचर होते त्यांनी ह्यांना त्याची शिफारस केली होती आणि लिनेसविषयी माहिती पण दिलेली होती. आणि तिथे गेल्यानंतर स्टोबियसच्या पण लक्षात आलं की हे नॅचरल सायन्सेसमध्ये किंवा बॉटनी झुलॉजीमध्ये हा फार अभ्यासू विद्यार्थी आहे. कारण त्याने त्या स्टेजमध्येच बोरावी, टर्नफोर्ड असे जे जुने साहित्य उपलब्ध होतं टॅक्सॉनॉमी संदर्भातलं ते वाचून काढलेलं होतं. आणि त्याचा आवाका बघून स्टोबेसनं त्याला प्रोत्साहन दिलं आणि स्टोबेसच्या स्वतःमध्ये एक घरामध्ये मोठी बॉटॅनिकलची लायब्ररी, त्याच्यामध्ये मिनरल्स, शेल्स, प्लांटचे नमुने, हार्बेरियम असं भरपूर साहित्य होतं, जे लिनेससाठी अतिशय महत्त्वाचं होतं. ते सुद्धा ह्या स्टोबेसनं त्याला ते उपलब्ध करून दिलं. आणि नुसतं उपलब्ध करून दिले नाही, कारण ह्यातले सुरुवातीचे जे शिक्षक आपण म्हणतोय, ॲक्च्युअली ते प्रोफेसर आहेत, पण हे सगळे फिजिशियन आहेत, हे सगळे डॉक्टर्स आहेत. आणि मेडिसिनच्या डिग्रीच्या वेळेला दुसरा एक कंपल्सरी सब्जेक्ट किंवा गरजेचा सब्जेक्ट असायचा तो म्हणजे नॅचरल सायन्सेस. म्हणजे आता हे सुरुवातीचे जे सगळे संशोधक आपण म्हणतोय हे सगळे बहुतांशी डॉक्टरच आहेत आणि डॉक्टर असून सुद्धा नॅचरल सायन्सेसमध्ये हे त्यावेळेला पारंगत झालेत. त्यामुळे स्टोबियस हा लिनेसला तो जो तिथला स्कॅनिया म्हणून परिसर आहे त्या परिसरामध्ये लिनेसला मुभा होती की त्यांच्याबरोबर जायचं आणि ते पेशंट सुद्धा अटेंड करायचे आणि तिथल्या परिसराचा अभ्यास पण करायचा. आणि मग तो परिसरामध्ये लिनेसनं त्यावेळेला अभ्यास करून म्हणजे तो म्हणजे कॉलेजचे विद्यार्थी तसे असतानाच त्यानं बरीचशी निरीक्षणं आणि त्या स्पेसिमेनचं भोवतालच्या त्यानं कलेक्शन केलेलं होतं. पण एक 2 वर्षानंतर लिनेसच्याच लक्षात आलं की जेवढं आपल्याला शिकायला पाहिजे तेवढी काही इथं सुविधा उपलब्ध दिसत नाही. आणि मग परत त्या रोथमन सरांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी दुसरा पर्याय सांगितला की तुम्ही दुसऱ्या युनिव्हर्सिटीला जावा आणि ती युनिव्हर्सिटी म्हणजे अप्साला युनिव्हर्सिटी. आणि इथंच मग आयुष्याला लिनेसच्या कलाटणी मिळाली. ह्याच विद्यापीठामध्ये ह्या शहरामध्ये पूर्ण लिनेसचं आयुष्य पुढचं गेलं. आणि गेल्या वर्षी सुदैवानं ह्या शहरामध्ये मला जायची संधी मिळाली. आणि ही युनिव्हर्सिटी ह्या फार जुन्या युनिव्हर्सिटीज आहेत. म्हणजे आता 1477 सालची स्थापना आणि ही बिल्डिंग मी गेल्या वर्षी काढलेले फोटो आहेत, पण हे सुरुवातीपासूनच्या ह्या बिल्डिंग्स आहेत. आणि साधारण 54,000 विद्यार्थी आता तिथं त्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेतात. आणि मग लिनेची साधारण 1728ला ह्या विद्यापीठामध्ये त्याची शिक्षणासाठी एंट्री झाली. आता इथं सुद्धा म्हणजे हा जो विषय मी मेंटर हा मुद्दाम जो उल्लेख केला की त्या त्या स्टेजला ह्याला एक मार्गदर्शक कसे मिळत गेले. तिथं लिनेस गार्डनमध्ये अभ्यास करायचा. गार्डनमध्ये काही लोकांना तो म्हणजे विद्यार्थी गोळा करून मग काय माहिती देत असायचा. आणि सुदैवानं तिथं जे शिक्षक होते मेडिसिनचे ते होते ओलोफ सेल्सियस. आता हे सेल्सियस कोण आहेत? तर हे सेल्सियस जे आपल्याला नाव डिग्री सेल्सियस जे आपल्याला परिचित नाव आहे, ज्याने थर्मामीटर शोधून काढला, त्याचे हे चुलते होते. आणि ते तिथं प्राध्यापक होते. आणि त्यांच्या लक्षात आलं की हा लिनेस म्हणजे एक आगळा वेगळा विद्यार्थी दिसतोय. आणि त्यांनी परत स्वतःच्या घरामध्ये त्याला राहण्याची परवानगी दिली. आणि ह्यांच्याकडे सुद्धा ह्या सगळ्या नॅचरल सायन्सेस किंवा हर्बेरियम, प्लांट्स, ॲनिमल्स ह्याचे फार मोठं कलेक्शन होतं. आणि ते कलेक्शन अभ्यास करायची मुभा हे ओलोफ सेल्सियसने दिली. इव्हन त्यांना युनिव्हर्सिटीची लायब्ररीची पुस्तकं सुद्धा कशी मिळतील ह्याची सुद्धा त्यांनी त्यावेळेला सोय केली. आणि लिनेसनं मग त्याच काळामध्ये म्हणजे आता ह्या कॉलेजच्या विद्यार्थी दशेमध्ये असतानाच तो जो काही परिसर होता त्या परिसरातल्या वनस्पती गोळा करून 1729 सालीच त्यानं हा पेपर पब्लिश केला. आणि लिनेस एक वैशिष्ट्य होतं की ज्या ज्या व्यक्तींनी लिनेसला मदत केली आहे
त्यांना तो त्याचे पेपर किंवा पुस्तकं डेडिकेट करायचा. हे जे पुस्तक, हे जे तुम्हाला कॉपी दिसते, ही तिथल्या कॅरोलिना रिडिवर लायब्ररीमध्ये आहे. तर ही त्यांनी ओलोफ सेल्सियसला त्यांनी त्यावेळेला डेडिकेट केली. आता ह्याचा परिणाम असा झाला, की ह्या 1729च्या पब्लिकेशनमुळं तिथली जी 2 प्रसिद्ध नाव आहेत, जे पुढे तुम्हाला फोटोमध्ये दाखवीन मी, की ते नाव आहे ते ओलोफ रुडबेक. आता ओलोफ रुडबेक हे उपसाला सिटीमधलं फार मोठं नाव आहे. कारण त्यांनी तिथले बरेचसे अकॅडमिक डेव्हलपमेंट जे आहे, म्हणजे त्या त्या उपसाला युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर सुद्धा होते. आणि त्यांनीच पहिली गार्डन स्वीडनमधली त्यांनी तिथं उभा केली होती. आणि फार मोठे संशोधक होते. आणि त्यांचा मुलगा, म्हणजे आता हे अपसालाचं जे हिस्ट्री तुम्हाला दिसते, त्याच्यामध्ये पिता पुत्रच्या जोड्या बऱ्यापैकी एक 2-3 पेअर्स आहेत, की ज्यांनी गार्डनचं इन्चार्ज किंवा विद्यापीठामध्ये त्यांनी मेडिसिनचं प्रोफेसर म्हणून काम केलं आहे. आता ह्या युनिव्हर्सिटीमध्येच असताना एक्सपेडिशनला जायचं, म्हणजे हा पेपर बघून याच्यामध्ये स्टॅमिन पिस्टील, सेक्शुअल रिप्रोडक्शन अशा गोष्टीचा साधारण उल्लेख होता. ही गोष्ट गेली ओलोफ रुडबेकच्या कानावर. हा ओलोफ रुडबेक कोण? तर तो यंगर ओलोफ रुडबेक, म्हणजे मी आत्ता जे उल्लेख केला त्याचा मुलगा. आता ते सुद्धा मेडिसिनचे प्रोफेसर होते. त्यांच्याही लक्षात आलं, की हा विद्यार्थी काहीतरी वेगळं रिसर्च करतोय. आणि मग त्याच्यावर ते बरोबर त्याला कलेक्शनला घेऊन जायचे आणि तिथल्या एरियाचा त्यांनी बऱ्यापैकी अभ्यास केला. दुसरा एक लॅपलँड म्हणून एक्सपिडिशन जे फेमस आहे, ते एक्सपिडिशन पण त्यांनी पूर्ण केलं. आणि हे अभ्यास करत असतानाच लिनेस दुसरं एक तिथलं ठिकाण आहे फुलान म्हणून. आता तो एरिया कॉपर इंडस्ट्रीसाठी फार फेमस आहे. आता तिथले कॉपरचं आता बंद झाले, पण त्याला युनेस्कोचा हेरिटेज स्टेटस आहे. त्या एरियामध्ये लिनेस कलेक्शनला गेलेला असताना जी त्याची भावी वधू आहे सारा नोबियस, तिथं तिचा परिचय झाला आणि त्याच्या लक्षात आलं की हे आपली भावी वधू असणार आहे. पण त्या साराचे वडील सुद्धा डॉक्टर्स होते. त्यांचा परिचय झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आत्ता नेमकं काय करतोय, तर हा शिक्षण घेतोय. तर त्याच्या लक्षात आलं की हे तुम्ही आता संसार करणार, तर मग हे चालणार कसं कुटुंब तुमचं? तुमच्याकडे अजून डिग्री नाही. आणि लिनेसला ते पक्क डोक्यात बसलं की आपल्याला डिग्री घ्यायला पाहिजे. आणि त्याच दरम्यान युनिव्हर्सिटीमध्ये दुसरी एक व्यक्ती होती जी नुकतीच डॉक्टरहून परतलेली होती. आणि त्यामुळे ह्या लोकांचं महत्त्व कमी व्हायला लागलं होतं. आणि ती ईर्ष्या लिनेसच्या ह्याच्यामध्ये उत्पन्न झाली, की आपण सुद्धा आता ती डिग्री घ्यायसाठी, कारण त्यावेळेला स्वीडनमध्ये डिग्री देत नव्हते. डिग्री होत होती हॉलंडमध्ये. आणि मग त्यानं तो निर्णय घेतला, की नेदरलँडला जायचं. आणि 1734 साली हे नेदरलँडच्या दिशेनं त्यानं बोटीनं प्रयाण केलं. आता नेदरलँडमधले दिवस हे लिनेसचे जो आपण सुवर्ण काळ म्हणतो, तो 3च वर्ष लिनेस हा 35 ते 38 हे 3 वर्ष लिनेस हे नेदरलँडमध्ये होते. पण हा 3 वर्षाचा कालावधी हा त्यातला सुवर्ण काळ मानला जातो. आता पहिल्यांदा ज्या हार्डविक म्हणून जो शहर आहे, त्या शहरामध्ये डिग्रीसाठी पहिल्यांदा लिनेस तिथं गेला. आता लिनेस तिथं गेल्यानंतर त्यांनी सुरुवातीला जाताना ते सगळे मॅन्युस्क्रिप्ट जेवढे अभ्यास आहे सगळं घेऊन गेला होता. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी मलेरियावरती एक पेपर पब्लिश केला. आता त्यावेळेचं त्याचं म्हणणं होतं, की हे काहीतरी सॉईलमधून येतंय किंवा एअरमधून येतंय. पण त्या पेपरनं सुद्धा तिथं बऱ्यापैकी लिनेसचं नाव व्हायला सुरू झालं. पण अडचण अशी आली, की तिथे गेल्यानंतर थोड्याच दिवसात लिनेसकडचे पैसे सगळे संपले. आणि मग त्याच्या लक्षात आलं, की इथं का आपलं काय आता म्हणजे पुढचं काय डिग्रीचं अवघड आहे, म्हणून त्यानं परत जायचा निर्णय घेतला. पण ते जाण्यापूर्वी लायडन म्हणून जे लिनेसचं शहर आहे, त्या शहरामध्ये लायडन हे फार गार्डन पण आहे तिथं. आणि त्याचे गार्डनचे डायरेक्टर हे हार्मन बोराय होते, जे तुम्हाला पहिला फोटो दिसतोय. हार्मन बोरावींचं साहित्य किंवा त्याचे रिसर्च हे पूर्वीपासून लिनेसनं अभ्यासलेलं होतं. आणि त्यांना भेटायची मात्र लिनेसची इच्छा होती. मग लिनेसनं शेवटी ठरवलं, की आपण आता परत जायचंच आहे, तर त्याच्या आधी बोरावींना भेटूया. आणि मग तो बोरावींना जाऊन भेटला. बोरावींनी त्यांना सांगितलं, की ह्या गार्डनमध्ये काय तुला बदल करायचे असतील कर, त्याचा अभ्यास करायचा ते कर. आणि त्याच दरम्यान लिनेची दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर ओळख झाली. ते म्हणजे जॉन फ्रेडरिक ग्रोनोवियस. आता हे थोडेसे समवयस्क होते. पण जे नंतर पुस्तक प्रसिद्ध झालं, सिस्टिमा नॅटोरी, त्या पुस्तकाचे मॅन्युस्क्रिप्ट हे लिनेसच्या बरोबर होते. त्यानं ते सगळं मॅन्युस्क्रिप्ट त्याच्यामध्ये प्लांट्स, मिनरल्स, ॲनिमल्स असं तिन्हीचं लिव्हिंग ज्याला आपण म्हणतो, त्याचं ते सगळं क्लासिफिकेशन अशा टाईपचं त्याचं स्वरूप होतं. ते त्यांनी ग्रोनोवियसला दाखवलं. आणि ग्रोनोवियसला पण ते लक्षात आलं, की हे फार मोठं काम आहे. पण लिनेसकडे तर पैसे नाहीत. मग ग्रोनोवियस आणि त्याचे काही सहकारी मिळून त्यांनी त्याच वर्षी ते पुस्तक पब्लिश केलं. आणि त्याच वर्षी हे दुसरं जिनेरा प्लॅन्टेरम हे सुद्धा त्यावेळेला पब्लिश झालेलं पुस्तक आहे.
आता ह्याच अनुषंगानं तिसरी एक व्यक्ती लिनेसला भेटली नेदरलँडमध्ये. ते म्हणजे हा तिसरा फोटो दिसतोय ते. हे जोनास बर्मन. आता हे एम्स्टरडॅम बॉटॅनिकल गार्डनचे डायरेक्टर होते. आता ह्यांनाही लिनेसविषयी माहिती झालेली होती. त्यांनी लिनेसला तिथं बोलवून घेतलं आणि त्याच्यावरती जबाबदारी सोपवली, की टॅक्सॉनॉमीचे काही रूल्स रेग्युलेशन्स तयार करायचे आहेत. त्याचा तिथं अभ्यास केला आणि सिलोनचा फार मोठा अभ्यासक हे बर्मनचं वैशिष्ट्य होतं. ते सुद्धा त्यांनी काम लिनेसवरती सोपवलं आणि लिनेसनं अक्षरशः फक्त 6 आठवड्यामध्ये तो जो काही फ्लोरिस्टिक काम होतं, ते सगळं तयार करून दिलं. आणि यांच्या लक्षात आलं, की ह्याला आता पुढं वाव द्यायला पाहिजे. पण आर्थिक अडचण मोठ्या होत्या. मग बर्मनच्या ओळखीनं एका फार मोठ्या व्यक्तीचं हे म्हणजे कॉन्टॅक्ट त्यांनी करून दिला, त्यांनी ओळख करून दिली आणि नुसती ओळख करून दिली तर त्यांच्याकडे त्यांना पाठवलं आणि ती व्यक्ती होती जॉर्ज क्लिफर्ड. आता हा जॉर्ज क्लिफर्ड हा ती जी डच ईस्ट इंडिया कंपनी आहे, त्याचा हा डायरेक्टर होता आणि ह्याचं वैशिष्ट्य होतं, की हा फार मोठा बँकर होता आणि सगळे जगभर जे शिप जायचे, ते ह्याच्या अध्यक्षतेखाली जायचे. त्यामुळे सगळ्या टूर ज्या जायच्या, परदेशातले सगळे जे काही हे असायचे, बिझनेस असायचा, तो क्लिफोर्डच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली असायचा. कारण हा मेन बॉस होता त्याचा. आणि मग हा तो एक काळ असा होता, की त्या काळामध्ये ज्या व्यक्तीकडं वनस्पतींचे नमुने जास्त आहेत, प्राणी पक्ष्यांचे नमुने जास्त आहेत, मिनरल जास्त आहेत, म्हणजे निसर्गाचं जे जे काही बाजू असतील किंवा ठेवे असतील, ते ज्या व्यक्तीकडे असतील किंवा त्यामध्ये हार्बेरियमचा सुद्धा उल्लेख आहे. हे ज्यांच्याकडे असतील ते लोक म्हणजे थोडक्यात रिच मानलं जायचं. आणि क्लिफर्डला ही फार मोठी आवड होती. आणि क्लिफर्डचं मग त्या शिपिंग कॉर्पोरेशन वगैरे सगळं ह्याच्याच अध्यक्षते असल्यामुळं जे त्या शिपवरती जायचे, मग तिथं सर्जन असतील, काही प्रिस्ट जायचे, काही त्याचे अधिकारी असतील, कॅप्टन्स असतील, त्यांना ह्यांची सक्त ताकीद असायची, की ज्या देशामध्ये जाल तिथून ते सॅम्पल सगळे घेऊन यायचे. आणि पहिला असा मान क्लिफर्डला असायचा, की ती लोक येऊन त्याच्याकडे सॅम्पल द्यायचे. आणि त्या काळामध्ये ह्या व्यक्तीनं 4 ग्लास हाऊस तयार केले होते आणि त्या ग्लास हाऊसमध्ये अमेरिका, आशिया, आफ्रिका आणि युरोप ह्या 4 देशातले नमुने हे त्या गार्डनमध्ये त्यानं वाढवलेले होते. ह्या व्यक्तीची ओळख हे लिनेच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट ठरला. कारण ह्यानी लिनेसची ओळख झाल्यानंतर त्यांनी सरळ त्याला ऑफर दिली, की तू माझा फिजिशियन, डॉक्टर म्हणूनच राहा इथं. आणि ते तिथं राहिल्यानंतर एक लिनेसचं त्यानं स्वतःचं जे काही सिद्ध केलं ते, की जे डाव्या बाजूला तुम्हाला इथं हा जो फोटो दिसतोय, हा केळीचा फोटो आहे. आता हे युरोपमधलं एकमेव झाड होतं, जे क्लिफोर्डकडे उपलब्ध होतं. पण क्लिफोर्डचा त्यांनी सगळे प्रयोग केले, पण या झाडाला फळं किंवा फुलं काही केल्याला आलेली नव्हती. आता हे लिनेस लक्षात आल्यानंतर लिनेसनं ती जबाबदारी घेतली आणि फक्त 4 महिन्यामध्ये त्यांनी पाण्याचे डोस ॲडजस्ट केले, स्ट्रेस अमुक-तमुक सगळ्या गोष्टी त्याच्या अनुभवाप्रमाणे तयार केल्या आणि 4च महिन्यामध्ये ह्या केळीच्या झाडाला फुलं आली आणि त्याला फळं सुद्धा आली. आणि मग हे क्लिफोर्डच्या लक्षात आलं, की हे काहीतरी वेगळं व्यक्तिमत्व आहे. आणि मग तिथून पुढं ह्या दोघांचा एकत्रित प्रवास सुरू झाला आणि मग तिथून इंग्लंडला लिनेस काही लोकांच्या संशोधनाच्या भेट डिलिनेसचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. ते दौरा केल्यानंतर क्लिफोर्डनं त्याला स्पॉन्सर केलं होतं. त्यामुळे क्लिफोर्डची ही काही 2-3 वर्ष जे नेदरलँडमध्ये काढले, ते अतिशय लिनेसच्या दृष्टीनं एक सुवर्ण काळ मानलं जातं. आता ही ती गार्डन आहे. ही गार्डन सुद्धा बघायची मला संधी मिळाली 2011 साली, की ह्या गार्डनमध्ये बोरावी हे ह्या गार्डनचे डायरेक्टर होते आणि ह्या गार्डनमधले बरेचसे बदल हे लिनेसने केलेले होते. आणि लिनेसचं जे क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये 24 क्लासेस प्रमाणे एक पूर्ण सेक्शनच तयार केलेलं आहे. जो हॉर्टस बॉटॅनिकस ही जी लायडनमध्ये त्याचं एक वैशिष्ट्य मानलं जातं. आणि लिनेसला काही ऑफर केल्या होत्या. त्यामध्ये लिनेसचं जे त्यावेळेला राहण्याचं ठिकाण होतं, ते गार्डनच्या बरोबर समोर ही जी बिल्डिंग आहे, ती लिनेस तिथं राहायचा. आणि लिनेसला आदर म्हणून काही जे जगामध्ये पुतळे आहेत, त्यातला एक पुतळा लिनेसचा ह्या गार्डनमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे ही जी वर्ष आहेत, ती लिनेसची फार चांगली वर्ष गेलेली आहेत. आणि ही त्याच्या फ्रंट पेजच्या साधारण इमेजेस आहेत, की ज्यामध्ये सिस्टिमा नॅटोरी हे फार मोठं काम, हे प्लांट्स, ॲनिमल्स आणि मिनरल्स ह्याचं एकत्र पब्लिकेशन, छोटी पब्लिकेशन होती, पण त्यावेळेला ग्रोनोवियसनं मदत केल्यामुळं हे पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. आणि दुसरं हे क्लिफोर्डशिया आता जॉर्ज क्लिफोर्डचा जे मी उल्लेख केला, त्या क्लिफोर्डकडे असणारे सगळे एकत्र करून हे त्या व्यक्तीचंच नाव देऊन हे पुस्तक त्यांनी पब्लिश केलं. हे साधारण 1735-37 या 2 वर्षामधलेच पब्लिकेशन आहेत. त्यामुळे हे सुद्धा एक माइलस्टोन आपण ज्याला म्हणतो लिनेसच्या आयुष्यामधला, त्यासाठी हे 2 ह्याचं उदाहरण हे आपल्याला देता येईल. आता हे सगळं झाल्यानंतर
नेदरलँडमधून डिग्री घेतल्यानंतर तिथलं बऱ्यापैकी काम संपल्यानंतर लिनेसनं निर्णय घेतला की आता परत स्वीडनला जायचं आणि बोटीमार्गे परत तो स्वीडनला आला. स्वीडनला आल्यानंतर काही काळ त्यांनी स्टॉकहोमला तिथं फिजिशियन म्हणून पण काम केलं आणि नंतर त्यांनी उपसालामध्ये मग प्रोफेसर ऑफ मेडिसिन म्हणून तिथं ते जॉईन झाले. मग त्यांचं लग्न झालं, बाकीच्या गोष्टी घडत गेल्या आणि 1741ला त्यांच्यावरती जबाबदारी दिली गेली की जी गार्डन ओलोफ रोडबेकनं तयार केली होती, आता ही ती गार्डन आहे ज्याची स्थापना 1655 सालची आहे. पण 1655 नंतर एक फार मोठी दुर्घटना घडली 1702ला आणि ओलोफ रुडबेक ज्या व्यक्तीने हे गार्डन तयार केली होती आणि एवढी गार्डनच नाही तर तो ओलोफ रुडबेकमध्ये हा फार मोठं व्यक्तिमत्व होतं उपसालामधले की ज्यांनी उपसाला युनिव्हर्सिटीच्या बिल्डिंगमध्ये मोठं कॉन्ट्रिब्युशन केलं होतं. उपसालाच्या युनिव्हर्सिटीच्या बिल्डिंगमध्ये एक हे सुद्धा डॉक्टर्स होते स्वतः आणि त्यांचं दुसरं वैशिष्ट्य होतं म्हणजे की आपली जी लिम्फॅटिक सिस्टीम आहे, ब्लड सर्क्युलेशन, त्याचा शोध सुद्धा रुडबेकने लावला होता. आता त्यांनी मग अडचण त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या युनिव्हर्सिटीच्या बिल्डिंगमध्येच एक थिएटर तयार केलं होतं, जे थिएटर अॅनाटॉमिकल डिसेक्शनसाठी वापरलं जायचं. त्याचं डिझाईन हे ओलोफ रुडबेकने तयार केलं होतं. त्यामुळे हे अगदी बहुआयामी ज्याला व्यक्तिमत्व म्हणतं तशा टाईपचं व्यक्तिमत्व होतं. पण 1702 साली ह्या पूर्ण शहराला फार मोठी आग लागली आणि त्या आगीमध्ये अक्षरशः शहराची संपूर्ण शहर उद्ध्वस्त झालं होतं आणि त्यामध्ये ही गार्डन सुद्धा उद्ध्वस्त झाली आणि त्याचबरोबर रुडबेकने दुसरं एक फार मोठं काम केलं होतं की त्यांच्याकडं वनस्पतींचा फार मोठा खजिना होता. त्याच्यामध्ये हार्बेरियम असतील सगळ्या संशोधनाच्या गोष्टी होत्या. ते सगळंच्या सगळं त्या आगीमध्ये बेचिराख झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की 1702 साली कदाचित हा फार मोठा शॉक होता त्यांना, कारण त्यांनी एक पुस्तक प्रकाशित करायचं ठरलं होतं. ते पुस्तक सुद्धा प्रकाशित करण्याचं कारण काही मटेरियल शिल्लक राहिलं नाही आणि मग असा प्रॉब्लेम झाल्यानंतर थोडंसं त्यांना मानसिक सुद्धा त्याचा धक्का बसला आणि त्याच 1702 साली त्यांचं निधन झालं. तिथून पुढे त्यांचा मुलगा ओलोफ रुडबेक ज्युनियर त्यांनी ते धुरा सांभाळली. ते परत विद्यापीठामध्ये प्रोफेसर ऑफ मेडिसिन होते आणि ते प्रोफेसर मेडिसिन असताना हे गार्डनचं सुद्धा ते बघत होते. पण बऱ्यापैकी गार्डनकडे दुर्लक्ष होतं आणि गार्डन वाईट अवस्थेतच होते, कारण त्या आगीमध्ये गार्डन सुद्धा फार मोठं नुकसान झालं होतं. आता ही ज्यावेळेला लिनेस तिथं जॉईन झाला, त्यावेळेला 1741ला लिनेसवरती ही जबाबदारी देण्यात आली, की हे लिनेस ही गार्डन तुम्ही व्यवस्थित करून घ्या. पण लिनेस हा म्हणजे खऱ्या अर्थानं प्रोफेसरच्या स्टेटसनं राहायचं, हे लिनेसचा स्वभाव होता. त्यामुळे त्याला सगळं व्यवस्थित लागायचं. मग शेवटी लिनेसने सांगितलं, की तिथं आता पुढं बिल्डिंग तुम्हाला दाखवतो मी तिथं ह्या ओलोफ रुडबेकनी त्या डायरेक्टरसाठी एक इमारत बांधलेली होती. त्याला ते डायरेक्टर्स लॉज म्हणायचे. ती लिनेसने बघितल्यानंतर त्यानं कॉमेंट केली, की हे इथं फक्त चोरच राहू शकतात किंवा हे घोबडांचं घरटं असू शकतं, ह्यात मी राहणार नाही. सगळं ते रिनोव्हेशन केलं गेलं आणि 1741 साली मग लिनेस, त्याचा छोटा मुलगा आणि त्याचे मिसेस हे 1745 साली सगळे रिनोव्हेट केल्यानंतर ह्यासाठी सुद्धा वेगळा डिझाईनर आणून ते डिझाईन करून ही गार्डन उभा केली आणि मग लिनेस तिथं राहिला आणि लिनेसच्या मार्गदर्शनाखाली लिनेसनं जे डिझाईन तयार केलं होतं त्या डिझाईन नंतर ही गार्डन उभं राहिली आणि हे दोन व्यक्तिमत्व जे उपसाला सिटीमध्ये फार महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये ओलोफ रुडबेक जी मी आत्ता उल्लेख केला की हे सिनियर, थोडक्यात एल्डर, आणि हे ज्युनियर हा त्यांचा मुलगा, दोघंही मेडिसिनचे प्रोफेसर होते. हे ओलोफ रुडबेक हे तिथं व्हाईस चान्सलर पण होते आणि सगळ्याच ह्याच्यातला अभ्यासू म्हणजे लाईफ सायन्सेस असेल, मेडिसिन असेल, नॅचरल सायन्स असेल, मेकॅनिकल असेल, सगळ्यामध्येच हे अतिशय पारंगत असं व्यक्तिमत्व होतं. त्यानंतर हा जो म्हणजे गार्डनचं डिझाईन आहे, हे लिनेसच्या मार्गदर्शनाखाली हे डिझाईन तयार झालं आणि मग हे सगळे असे मॅप तयार करून, आता हे जे तुम्हाला दिसतंय हे डायरेक्टर्स लॉज आहे आणि इथं ऑरेंजरी आहे आणि मग हे बाकीचे पार्ट आहेत. आता हा एक पार्ट आपण बघूया, कारण हे प्रत्यक्ष मी गार्डन गेल्या वर्षी बघितली, कारण हे साधारण हेरिटेज अशाच टाईपच्या त्या गार्डन्स आहेत. आता हा साधारण गार्डनचा मॅप आहे आणि साधारण त्याचे 1 बाय 1 असे पार्ट्स आहेत. तर एक पार्ट आपण त्यातले बघूया. आता हे यातलं मेन गेट आहे. आता हे गार्डनचं दुर्लक्ष झाल्यानंतर अगदी 1802 पर्यंत ही गार्डनची वाईटच अवस्था होती. पण नंतर सुदैवानं स्वीडिश लिनियन सोसायटी स्थापन झाली आणि त्या सोसायटीने जबाबदारी घेतली, की आपण हे रिस्टोर करूया आणि रिस्टोर करत असताना मग त्यांनी सगळ्यांचं मार्गदर्शन करून हे गार्डन सुरू केली आणि हे जे गेट दिसतंय, हे पहिल्यापासूनचं मेन गेट आहे आणि हे मग त्या युनिव्हर्सिटीच्या कुठल्यातरी भंगारमध्ये पडलेलं त्यांनी काढून आणलं. त्यातले बरेचसे पार्ट गायब होते आणि हे गार्डनचं गेट त्यांनी उघडलं. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, ह्या गार्डनच्या शेजारीच
इथं एक असं एंट्री आहे, इथं आत तुम्हाला शॉपमध्ये नेता येतं. बाकी सगळं जुनं स्ट्रक्चर जसंच्या तसं आहे. आणि मी ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला गार्डनच्या भिंतीला लागूनच मी ते लॉज बुक केलं होतं. त्या लॉजचं नाव सुद्धा होतं बॉटॅनिका. म्हणजे त्या लॉजमधून गार्डनची भिंत आणि ते भिंत एकच होती. आणि हे लोकं फार पर्टिक्युलर आहेत वेळेच्या बाबतीत. जे हे गार्डनचे, कारण मी आधी करस्पॉन्डन्स केलेला होता. हे गार्डनचे जे क्युरेटर होते, त्यांचा मला मेसेज आला होता, की 7:45ला तुम्ही गार्डनच्या गेटवरती या. 8ला मी तुमचं गार्डनचं एंट्री तुमची होईल आणि 8 ते 8:30 मी तुम्हाला मार्गदर्शन करेल. मग तुम्ही दिवसभर बघा. आणि बरोबर या गेटच्या बाहेर येऊन मी 5 मिनिटं आधी उभं राहिलो होतो. तर ते गेटच्या आत ती व्यक्ती होती आणि गेट उघडून त्यांनी मला आत घेतलं, सगळं फिरून दाखवलं आणि मी सहज त्यांना मी गेटविषयी विचारलं, की हे एवढं जुनं गेट दिसतंय. तर त्यांनी मला सांगितलं, की फार कमी लोकांच्यासाठी आम्ही हे गेट उघडतो. त्याच्यामध्ये रॉयल फॅमिली असतील, व्ही-आय-पी लोक असतील आणि आज मुद्दाम मी तुमच्यासाठी हे गेट उघडले. कारण तुम्ही अभ्यासक वाटताय मला. म्हणजे ही रिस्पेक्ट द्यायची जी पद्धत आहे, ती फार ह्या लोकांच्यामध्ये आणि आदरभाव ज्याला म्हणलं जातं, आदरातिथ्य म्हटलं जातं. त्याच्यामध्ये फार हे लोकं म्हणजे जे मला स्वभाव जाणवले, ते फार निकषाने मला ते बघायला मिळालं. त्यानंतर हे जसं आपल्याकडं भपका दिसतोय, की आपल्याकडे फार मोठे बोर्ड, फार मोठ्या कमानी. आता आपण गार्डनच्या आपल्यातल्या बोर्डमध्ये तर एवढे मोठे त्याच्या जाहिरात आणि सुरुवातीच्या गेटवर एवढा पसार केलेला असतोय, की अक्षरशः सगळे जाहिरातबाजी जातात. आत काहीच नाही. तर तशा गोष्टी इथं दिसत नाहीत. अतिशय छोट्या साईजचे हे 3 बोर्ड आहेत. म्हणजे मगाशी मी दाखवलं तुम्हाला हे गेट आणि ह्या बाजूला इथं हे त्याचे बोर्ड आहेत. म्हणजे बोर्ड तुम्ही जवळ गेलात तरच दिसतील. लांबून ते बोर्ड दिसत सुद्धा नाहीत. एवढीच बाहेर जाहिरात आहे. बाकी आत बाहेर म्हणजे तुम्हाला दुसरं काहीही दिसत नाही. म्हणजे तो जो काही साधेपणा आहे सुरुवातीपासूनचा, तो तसाच त्यांनी जपलेला आहे. आता इथं पहिला जो पोर्शन आत गेल्यानंतर हे गेट आहे. इथून आत गेले की हा फोर कोर्ट आहे. ह्या फोर कोर्टमध्ये हे 1917 साली वगैरे हेच लावलेली झाडं आहेत. ह्या झाडावरून लिनेसचं नाव आलं आणि हे जे प्लांट आहे, हे लिनेसनं सुरुवातीपासून लावलेले प्लांट्स आहेत. त्यानं ह्या झाडाच्या बिया सायबेरियातनं मागवल्या होत्या आणि सायबेरियातनं हे ॲक्चुअली त्याला झाड दुसरं पाहिजे होतं. चुकून दुसऱ्याच बिया आल्या. पण त्याच्या बिया तयार करून त्यांनी रोपं तयार केली. अजून सुद्धा ज्या बिया प्रॉपगेट केल्या जातात, त्या लिनेसपासून तशाच पुढं चालत आलेल्या आहेत. आता हे गार्डनचे त्यांनी भाग केले. त्याच्यामध्ये हा जो भाग आहे तो पेरनियल पार्टेरी असं म्हणलं जातं. आता मुद्दाम त्यांनी काही शब्द वापरले जातात. आता पार्टेरी हा फ्रेंच भाषेतला शब्द आहे आणि पार्टरीचा अर्थ असा होतो, की एका लेव्हलच्या फ्लॅट सरफेसवरती तुम्ही बेड तयार करणं. त्याला पार्टरी हा शब्द वापरला जातो. जे पेरिनियल प्लांट्स आहेत जगभरातून आलेले, त्यासाठीचा हा सेक्शन आहे. ह्याच्यामध्ये जगभराच्या प्लांटचं इथं कलेक्शन केलेलं आहे. दुसरा भाग आहे तो अॅन्युअल पार्टरीचा आहे. म्हणजे जे अॅन्युअल प्लांट्स आहेत त्याच्यासाठीचा हा पूर्ण सेक्शन आहे. यामध्ये सुद्धा फार पूर्वीपासून म्हणजे लिनेसच्या काळापासून ज्या बिया गोळा केल्या, त्या बियाचं इथं संवर्धन केलं जातं आणि त्याच बिया इथं वाढवल्या जातात. तिसरा जो पार्ट आहे तो रिव्हर पॉइंटचा आहे. आता लिनेसचं जे अभ्यासाचं वैशिष्ट्य आहे, ते ह्यातनं तुम्हाला दिसेल. आता हे रिव्हर पॉइंट, लेक पॉइंट आणि मार्श पॉइंट असे 3 पॉइंट शेजारी बांधलेले आहेत. आणि हे 3 का? तर मग तुमच्या त्या शब्दावरून लक्षात येईल, की रिव्हरची खोली जास्त आहे. त्याच्यानंतर लेक खोल आहेत आणि त्याच्यानंतर मार्चची खोली आहे. हे तिन्ही झाडं वेगळ्या ठिकाणी वाढतात. त्याचे हॅबिटॅट वेगळे आहेत. ते हॅबिटॅटसाठी त्यांनी 3 पॉइंट तयार केले होते. आता आपल्याकडे फारसं कुठं बघायला सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. पण एवढा बारकाईने विचार करून असे सेक्शन तयार केले होते. आता हा रिव्हरमधले जे झाडं आहेत त्याचा हा सेक्शन आहे आणि साधारण साईडचं तुम्हाला डिझाइन दिसेल, की तो उथळपणा वगैरे सुद्धा त्या पद्धतीने तो ॲडजस्ट केलेला आहे. हे दुसरं आहे ते लेक पॉइंट आहे. आता लिनेस एवढा पर्टिक्युलर होता, की हे लेक पॉइंटचं डिझाइन करण्यासाठी त्याने हॉलंडवरून एक आर्किटेक्चर लँडस्केपवाला बोलवून त्यावेळेला हे ते डिझाइन तयार केलं होतं आणि ह्यामध्ये लेकमधली जी झाडं वाढतात, ती झाडं ह्या ठिकाणी वाढवलेली आहेत. आणि हा तिसरा मार्श पॉइंट आहे. म्हणजे 3 पॉइंट एंट्रीच्या तुम्हाला आत गेल्यानंतर समोरच बरोबर दिसतात, की ज्यामध्ये त्यांच्या हॅबिटॅट प्रमाण वाढवायसाठी हे प्लॅनची सोय केली आहे. आता दुसरं एक वैशिष्ट्य होतं, की त्याच्याकडे ॲनिमल भरपूर होते. त्याच्या घरामध्ये हे ॲनिमल्स असायचे आणि त्यातल्या त्यात हा जो इकडं दिसतोय हा राकून आहे, मला वाटतं अमेरिकन आणि त्याचं झूप असं नाव होतं. ह्याला घरामध्ये वावरायचं फ्रीडम होतं. हा घरामध्ये असायचा आणि वेळ पडेल त्यावेळेला बाहेर यायचा. आणि इकडे जे दिसतंय त्याच्याकडे काही माकडं सुद्धा होती. हा ग्रीन म्हणून त्याचा तो आवडता माकड होता. आता हे ज्यावेळेला सीझन फेव्हरेबल असेल त्यावेळेला मग हे बाहेर सोडायचे. आता ह्यांना खेळायसाठी त्याने अशी हट तयार केली होती आणि अट सुद्धा अशी होती की त्याला साखळीने इथं बांधायचं आणि साखळीची लांबी अशी होती की त्याला फक्त वर जाऊन बसता येईल आणि परत खाली येता येईल. फक्त त्याला असं आजूबाजूला जास्त जाता येणार नाही. त्यामुळे त्या प्राण्यांच्यासाठी सुद्धा वेगळी रचना म्हणजे लिनेच्या कल्पनेचं एक उदाहरण म्हणून हे मंकी हटचं उदाहरण दिलं जातं. आणि हा जो प्राणी आहे म्हणजे आता
ह्याचं मुद्दाम उदाहरण सांगावं लागेल की 1747 मध्ये हे चुकून त्या गेटच्या बाहेर गेल्यानंतर ते कुत्र्याशी भांडणं झाले आणि ह्याचा जो प्राणी होता तो मेला. आता हे आपल्याकडे आवडतं प्राणी असेल, मग त्याचा विधी वगैरे करणं, तर लिनेसनं फक्त काय असेल ती प्रार्थना केली आणि लागलीच त्याचं डिसेक्शन करून टाकलं, कारण हा स्पेसिमेन त्याच्यासाठी महत्वाचा होता, कारण हा स्पेसिमेन एकच तो परत आणायचा कुठला अभ्यासाला. आणि मग त्याच्या पुढच्या पेपरमध्ये ह्याचा उल्लेख पण आहे की आतली सिस्टीम कशी आहे. त्यामुळे सायन्सचा विद्यार्थी म्हणून कसं सिस्टीमकडे बघायचं त्याचे उदाहरण म्हणून हे आपल्याला हे एक्झाम्पल देता येईल. आता हा स्प्रिंग मधले जे प्लॅन्ट्स आहेत, कारण स्वीडनचं इन्व्हायरमेंट थोडंसं अगदी ड्रास्टिक चेंजेस होते, त्यामुळे जगभरातले प्लॅन्ट हे सर्वाय होतील ह्याची गॅरंटी नाही. आता ते करण्यासाठी मग सीझन प्रमाणे हे सेक्शन्स तिथं तयार केले आहेत. त्याच्यामध्ये स्प्रिंग मधली झाडं, त्यानंतर हा दुसरा सेक्शन आहे त्याला व्हॅपोरियम म्हणलं जातं. आता व्हॅपोरियम मध्ये ही कमी उंचीचं एक त्यानं असं छोटंसं बिल्डिंग तयार केली होती. आता व्हॅपोरियमचं हे कशासाठी केलं होतं, तर इथं घोड्याचं शेण, हॉर्स डंग, त्यानंतर लाकडाचे काही तुकडे, हे मेडियम म्हणून तो वापरायचा आणि जे काही बिया येतील त्या बिया रुजवायसाठी ह्या रूमचा वापर केला जायचा. त्यामुळे जर्मिनेशन चेंबर असल्यासारखी त्यावेळेला त्याचा रोल होता आणि त्याला व्हॅपोरियम म्हटलं जायचं. आणि अजून हे स्ट्रक्चर तिथं आहेत. त्यानंतर कॅक्टस सक्युलंट जे असतील मेक्सिको वगैरे त्या भागातले, ते सुद्धा त्या कंडिशनला फारसे वाढायला त्रास द्यायचे. त्यासाठी ह्यानं एक लॅक्डी स्टेंड असं तयार केलं होतं, ज्याच्यामध्ये कॅक्टाय सक्युलंटचे प्लांट्स हे तिथं ठेवले जायचे. ह्याला ॲप्रिकॅरियम म्हटलं जातं. हे आता हे लिनेसच्या काळापासूनचे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कुणी बदल काही केलेला नाही. आणि दुसरं, हे लोक हेरिटेज कसं जपतात, म्हणजे आता मी जे गार्डन बघितलेले आहेत भारतातल्या, त्याच्यामध्ये म्हणजे आता बॉटॅनिकल गार्डनचं प्रमाण वाईटच आहे, पण गार्डन आपल्याकडे जास्त आहेत. म्हणजे नाना नानी पार्क कुठं काय काय त्याला नावं द्यायची, त्याच्या कमानी सजवायच्या, त्याचे गेट सजवायचे, त्याला प्रचंड खर्च करायचे. म्हणजे गार्डनचा खर्च 10 लाख आणि बाकीचा खर्च 90 लाख. पण ट्रॅडिशन म्हणून कसं जपायचं, तर हे जे गेट आहेत ही लाकडी साधे गेट आहेत आणि त्यावेळेचे आहेत. आणि तो बोर्ड जो तुम्हाला दिसतोय, तो बोर्ड त्यांनी स्वीडिश भाषेत लिहिलेला आहे आणि खाली इंग्लिश भाषेमध्ये भाषांतर आहे. आपल्याकडे जसा ससा आहे तसाच तिथे एक प्राणी आहे, फक्त त्याच्यामध्ये त्याचे कान असे थोडे लांब असतात. आता हे नदीकाठालाच ही गार्डन आहे, त्यामुळे हे प्राणी आतमध्ये यायचे आणि झाडं खायचे, तर ते नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी त्यावेळेला लाकडी गेट तयार केले होते. आणि इथं त्यांनी त्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे की येता जाता हे गेट बंद करत जावा, आणि का तर हे प्राणी आतून ह्याचं नुकसान करू शकते. आता हे जसंच्या तसं लिनेसच्या काळापासून ही गेट तशीच त्यांनी ठेवलेली आहे, ह्याच्यामध्ये कुठलीही सुधारणा केलेली नाही किंवा नवीन काहीतरी मॉडिफिकेशन केलेलं आहे. म्हणजे ट्रॅडिशन जपायचं कसं, तर हे ह्या लोकांच्याकडं आपल्याला शिकणं जास्त गरजेचं आहे. आता ही जी बिल्डिंग आहे ही ऑरेंजरी ह्याला म्हणलं जातं. आता ऑरेंजरीचा अर्थ काय, की ज्यावेळेला ऑड सीझन असेल त्यावेळेला ही बाहेरची जी बरीचशी प्लॅन्ट्स आहेत ती सगळी आत शिफ्ट केली जायची, आणि ज्यावेळेला सीझन प्रॉपर असेल म्हणजे त्यावेळेला ही प्लॅन्ट बाहेर केली जायची. आणि इव्हन ऑरेंजरीमध्ये टेम्परेचर बघण्याची सुद्धा त्याने काही ठिकाणी सोयी केल्या होत्या. आता हे जे आतलं स्ट्रक्चर दिसते ह्याचे 3 भाग होते. त्याच्यामध्ये फ्रिजिडारियम, कॅल्डॅरियम आणि टॅपिडॅरियम असे 3 सेक्शन्स आहेत. त्या 3 सेक्शनमध्ये एकामध्ये जास्त थंड असणारी रिजनची प्लॅन्ट, त्याच्यानंतर मॉडरेट असणारे आणि हॉट असणारे, आणि ज्या वेळेला हे सीझन चेंज होतील त्यावेळी प्लॅन्ट बाहेर काढले जायचे. त्या प्लॅन्टसाठी ही ऑरेंजरीचे स्पेशल रचना होती. आता हे ऑरेंजरी गार्डनच्या पडत्या काळामध्ये इथलं सगळं निघून गेलं, हे जे दुसऱ्या कारणासाठी वापर झाले. आत्ता इथलं सगळं दुसऱ्या गार्डनमध्ये शिफ्ट केलेलं आहे. आणि हे गार्डनमध्ये एक म्युझियम तयार केलं, एक्झिबिशन, की ज्यामध्ये लिनेच्या काय वस्तू ठेवलेल्या आहेत. आणि ही जी खिडकी आहे ही टेम्परेचर ऍडजस्ट करायसाठी वापरली जायची, ही त्यावेळपासूनची खिडकी आहे. आणि ह्या वस्तू, हे प्लॅन्ट हे त्या गार्डनमध्ये बघायला मिळतं. हे लिनेसचं अतिशय आवडतं प्लॅन्ट, की ज्याला लिनियस बोरियालिस म्हणलं जातं, याला ट्विन फ्लॉवर सुद्धा म्हणलं जातं. लिनेसची इच्छा होती की माझ्या नावाने एखादं प्लॅन्ट असावं. ही इच्छा त्यानं त्याचा सहकारी, जो मगाशी मी उल्लेख केला, ग्रुनोवियसला बोलवून दाखवली. आणि ग्रुनोवियसनं ही स्पेसिस लिनेसच्या नावाने डिस्क्राईब केली, लिनिया बोरेलिस. बोरेलिसचा अर्थ होतो नॉर्दर्न. ही नॉर्दर्न रिजनमध्ये ही वनस्पती बघायला मिळते. आता हे जे काही वनस्पतींचे फोटोग्राफ्स किंवा इथले प्लॅन्टचे लेबल, आता इथे प्लॅन्टचे लेबल जे आहेत हे तुम्हाला दिसते, ते हे साधारण लिनेसच्या सिस्टीम प्रमाणे आहे. ते सिस्टीम वापरून इथं लेबल तयार केले आहेत. त्यानंतर काही त्याचे विद्यार्थ्यांनी एक्सपिडिशन केलेले त्याचे रूट्स, त्यानंतर त्यांनी काय काढलेले असतील नोट्स, त्या इथं एक्झिबिट केले आहेत. आणि हे महत्वाचं जे ठिकाण आहे, ज्याला डायरेक्टर्स लॉज म्हणलं जायचं सुरुवातीपासून, हे निवासस्थान आहे लिनेसचं. आता दुर्दैवानं मला हा नेटवरनं फोटो घ्यावा लागला, कारण मी ज्यावेळेला गेलो त्यावेळेला रिनोव्हेशन सुरू होतं. आणि लिनेसचा फोटो इथं बाहेर हा एका बाजूला तुम्हाला दिसेल. आता हे लिनेसचं
हे निवासस्थान होतं. जोपर्यंत लिनेस ह्याला होता प्रोफेसर ऑफ मेडिसिन, तोपर्यंत इथं राहत होता. आणि ह्या घरामध्ये मग लिनेसच्या वस्तूचं हे स्वीडिश सोसायटीतर्फे जतन केलंय. आता हे 2 पेंटिंग्स हे लिनेसचे आवडते पेंटिंग्स आहेत. हे लिनेसचं पेंटिंग हे अलेक्झांडर लोझनिन यांनी काढलेलं पेंटिंग आहे. आता ही कॉपी आहे त्याची आणि हे दुसरं ही ओरिजिनल पेंटिंग आहे. आता लॅपलँड म्हणून जो एरिया आहे, त्या लॅपलँडला कलेक्शनसाठी लिनेसनं एक्सपिडिशन केलं होतं आणि तिथल्या लोकांना सामी, तिथले जे ट्रायबल्स अशा टाईपचे लोक आहेत, त्यांना सामी म्हणलं जातं आणि त्या युनिफॉर्ममध्ये हे तयार करून लिनेसनं त्याचं पेंटिंग तयार करून घेतलं. ही लिनेसची अतिशय 2 आवडती पेंटिंग्ज आहेत आणि तिथं आता एक्झिबिट केले आहेत. हे सामीचं पेंटिंग आहे, त्याचं आवडतं पेंटिंग आहे. हा तो लेक्चर हॉल आहे जिथं लिनेस लेक्चर घ्यायचा. म्हणजे लिनेसला लेक्चर घ्यायला सुद्धा आवडायचं आणि मग बरेच विद्यार्थी तिथं ज्यावेळेला कॉलेज नसेल त्यावेळेला तिथे येऊन लेक्चर द्यायचे. आता हा त्याचा लेक्चर हॉल आहे. ही त्याची लायब्ररी आहे. लायब्ररीमध्ये ते बरंचसं कलेक्शन, त्याचे स्पेसिमेन, काही पेंटिंग त्यांनी एक्झिबिट केलेले आहेत. आणि लिनेस किती बारकाईने विचार करायचा, ही त्या वरच्या मजल्यावर म्हणजे खालच्या ग्राउंड फ्लोअर पासून जो वरचा मजला आहे, त्याचे पायऱ्या जे आहेत, त्या पायऱ्यावरती पाय घसरू नये म्हणून अशा टाईपच्या खाची मारलेल्या आहेत. आता हे सुद्धा लिनेसच्या म्हणजे कल्पकतेचं एक वैशिष्ट्य मानलं जातं. आणि मला ते एक्झाम जे माहिती देत होते ते म्हणले लिनेसच्या त्या लेक्चर रूममध्ये एवढी गर्दी असायची की ह्या पायरीवरती सुद्धा मुलं बसायची आणि त्यासाठी मग हे असं ठराविक टाईपचं त्यांनी हे केलं होतं की ज्याला बसायला पण त्रास होणार नाही. आता हा त्या गार्डनमध्ये एक असलेला पुतळा आहे. ते तुम्हाला दाखवण्याचं कारण म्हणजे लिनेसनं हा पुतळा 1758ला स्टॉकहोममधून एका ठिकाणाहून खरेदी केला, गार्डनमधून. आता लिनेस थोडा कलाप्रेमी होता. हे तिथं आणल्यानंतर आता हे थोडासा नग्न पुतळा आहे, नेकेड. हे आणल्या त्या अप्सलामध्ये मोठं वादन सुरू झालं की हे एवढ्या असल्या ठिकाणी तुम्ही ठेवताच का? त्याच्यावर बरेचसे वाद झाले आणि नंतर हा पुतळा गायब सुद्धा झाला. म्हणजे आता तो पुतळा आहे कुठं कोणालाही माहित नाही. आणि त्याप्रमाणे लिनेसने एवढं हे करून सुद्धा लोक काही वेळेला ते ऍक्सेप्ट करत नव्हते. आणि ही ती व्यक्ती आहे जे आता हे गार्डनचे क्युरेटर म्हणून काम बघते आणि त्यांनी मला अतिशय चांगली माहिती दिली आणि वेळेच्या बाबतीत अतिशय प्रामाणिक. म्हणजे 8 वाजता ते बरोबर गेटवर होते. 8:30ला बरोबर त्यांनी सांगितलं की सर आता तुम्ही तुमच्या पद्धतीने बघू शकता आणि मी जातो. आणि बरोबर म्हणजे 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे नाही आणि तो गृहस्थ तिकडे दुसऱ्या कामासाठी निघून गेला. आता हा जो वरचा फोटो आहे तो कार्ल पीटर थनबर्ग, हा लिनेसचा विद्यार्थी आहे. ह्या विद्यार्थ्याचं वैशिष्ट्य की त्यावेळेचा जो किंग होता, इथं खाली किंगचा फोटोग्राफ आहे, किंग गुस्ताव III. आता हे किंग असताना हा थोडासा कलाप्रेमी पण होता. ही पहिली लिनेसची गार्डनची अवस्था वाईट होती. गार्डन कमी पडत होती, नदीचं पूर पाणी अशा गोष्टी बऱ्याच व्हायच्या. आणि मग ह्या किंगला हे कार्ल थनबर्गनं पटवून सांगितलं. हा सुद्धा प्रोफेसर होता युनिव्हर्सिटीमध्ये, की लिनेसचं जे काही मटेरियल आहे ते कॉन्झर्व्ह करणं जास्त गरजेचं आहे आणि ही जागा त्याला अपुरी पडते. तर हा जो राजवाडा आहे तिथला, ह्याला कॅसल म्हणलं जातं, उपसाला कॅसल. त्याच्या पुढे फार मोठी गार्डन होती जुनी. त्याने सांगितलं ह्या गार्डनची काही जागा बॉटॅनिकल गार्डन द्या आणि किंगनं तो प्रस्ताव ऍक्सेप्ट केला. आता इथून जे तुम्हाला हा कॅसल दिसतोय ह्याच्या एक 3-4 पायऱ्या सोडून इथं भाग हो कट झाला, तिथून मधून रस्ता तयार केला. कॅसलची बाजू वेगळी काढली आणि गार्डनची बाजू वेगळी काढली. आता हा तो दिसतोय हा फोटोग्राफमध्ये, हा कॅसल आहे आणि हे म्हणजे मी फोटो काढलाय तो गार्डनच्या आतमधला आहे. इथं फक्त 2-3 पायऱ्या तुम्हाला दिसतील, बाकी सगळी गार्डन तयार केली. आणि हे किंग गुस्तावनं नुसतं मान्यच केलं नाही तर ते गार्डन उभा करायसाठी त्यांनी फंड सुद्धा दिले. एक आत लिनेन म्हणून बिल्डिंग आहे त्याला सुद्धा फंड दिले. पण हे राजे कलाप्रेमी का होते तर त्यांनी त्यावेळेला त्या जे काही हस्तांतरण होतं त्यावेळेला त्यांनी त्याच्यात उल्लेख केला होता की जर भविष्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही बदल करता येणार नाहीत, जे काही बरोक डिझाईन आहे ते जसंच्या तसं राहील, हे तुम्हाला कंपल्शन असेल. म्हणजे हे लोक अशा पद्धतीने काळजी घ्यायची कारण ते भविष्यामध्ये त्याला बदल करणं अलाउडच नव्हतं. आणि मग जी गार्डन कॅसलच्या बाजूने दिसते ते आता अशी दिसते, बॉटॅनिकल गार्डन. आणि ही ही जी डिझाईन आहे ह्याला बोरोक डिझाईन म्हटलं जातं. आणि ही इमारत हे तिथला ऑरेंजरी आहे, हे त्याचा साधारण गार्डनचा मॅप आहे. आणि ही महत्वाची इमारत आहे ज्याला लिनियानम म्हटलं जातं. आता हे लिनियानम आपल्याला मेन बिल्डिंग जे आहे हे ह्या पद्धतीचे मगाचा उल्लेख केला मी की ऑरेंजरी, हे ऑरेंजरी म्हणून वापरलं जातं. आता ह्याच्यामध्ये जे वैशिष्ट्य आहे जे आपल्या सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे, हे लिनेस लॉरेल ट्रीज, हे जुन्या लिनेसच्या गार्डनमध्ये हे 3 झाडं आजही लिनेसच्या काळापासून
त्या बिल्डिंगमध्ये उपलब्ध आहेत. आणि हे 2 बाहेर आहेत आणि एक आतल्या हॉलमध्ये ठेवलेलं आहे. आता ही जी लॉरेल ट्रीज आहेत, याला लिनेस लॉरेल ट्रीज म्हटलं जातं. तिथं पूर्वी एक प्रथा होती, की जो विद्यार्थी उपसाला युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी होईल, ते तुम्ही पिक्चरमध्ये वगैरे बघितलेलं असेल किंवा आपल्याकडे पूर्वी ऑलिम्पिकच्या पद्धती होत्या, की वरती असं एक रिंग सारखं घातलं जातं, जो इथं फोटो तुम्हाला दिसतोय. तर जो विद्यार्थी पीएचडी होईल, त्याला बहुमान कुठला असायचा, तर हे झाडांच्या पानापासून ही रिंग तयार केली जायची आणि त्याला रेत म्हणलं जातं. WERREATH. हा मुकुट घातल्यासारखं त्या विद्यार्थ्याला घालायचा. आता नंतर ही प्रथा बंद झाली, कारण तेवढी पानं पुरणार नाहीत. विद्यार्थी जास्त पीएचडी व्हायला जायचे, कारण पूर्वी कधीतरी पीएचडी व्हायचा. पण ह्या ट्रीचं ते वैशिष्ट्य आहे, की फार म्हणजे पूर्वीपासून जे विद्यार्थी पीएचडी व्हायचे, ह्या झाडांची पानं ही त्या विद्यार्थ्याला रेत म्हणून डोक्यावरती घातली जायची. आणि लाकडी फार मोठी कंटेनर आहेत. हे लिहिण्याच्या काळापासून ही 2 झाडं ही त्या गार्डनमध्ये आजही अस्तित्वात आहेत. आता हे झाड एक आतमध्ये त्यांनी ठेवलेलं आहे. आता ही जी बिल्डिंग आहे, ही ऑरेंजरी आहे. आता ह्याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, की ह्या बिल्डिंगमध्ये ही जी आत्ता मगाशी झाडं मी बाहेर दाखवली. आता ही लोकं किती कष्ट घेतात झाडं वाचवायसाठी. का तर हे सगळ्या जगामधलं कलेक्शन आहे. मग इथं सीझन चेंज झाला, की झाडं शिफ्ट करायला लागतात. आता हे सगळं समर असल्यामुळे इथली झाडं गेलेत बाहेर. पण ज्यावेळेला दुसरा सीझन असेल, त्यावेळेला हे बर्फ वगैरे पडतं, ही सगळी झाडं इथं आतमध्ये येतात. आणि ज्यावेळेला हे बाकीच्या गोष्टी टेम्परेचर वगैरे काही नव्हतं, त्यावेळेला इथली जी विद्यार्थी संशोधन करायचे, त्यांच्यावरती एक जबाबदारी असायची, की टेम्परेचरमधला झालेला बदल हा तुमच्या लक्षात आला पाहिजे आणि टेम्परेचरमध्ये बदल झाला, की झाडांची पोझिशन आत-बाहेर असेल तर तुम्ही ठरवायचं. आणि ह्या बाजूला जेहेतू तुम्हाला असे कट्टे दिसतात या काचेच्या बाजूला, इथं मग ते विद्यार्थी काय करायचे, तर इथं काचेचे ग्लास भरून ठेवायचे आणि विद्यार्थ्यांना तिथं थांबायचं. 24 तास ते पहारा द्यायचे आणि काचेच्या ग्लासवरती जर वरती असा लेयर तयार झालेला दिसला बर्फाचा, बर्फ तयार झाला, की लगेच त्यांनी ते शिफ्टिंग चालू करायचं. म्हणजे ह्या पद्धतीनं ह्या गार्डन किंवा ही झाडं आजही तुम्हाला त्यांनी वाचवलेली दिसतील. म्हणजे केवढं मोठं पॅशन आणि केवढं मोठं कॉन्ट्रिब्युशन हे सगळ्या स्टाफनं आणि विद्यार्थ्यांनी पण दिलेलं आहे. आतमध्ये लिनेच्या नावाचा एक फार मोठा हॉल आहे आणि त्या हॉलची रचनाच अशी आहे, की हा पुरा मोठा हॉल दिसतो आणि ह्यामध्ये जो गॅप आहे, तिथं हा लिनेचा पुतळा आहे. आणि ही रचनात्मक अशी बिल्डिंगचं स्ट्रक्चर आहे, की इथं उभं राहून जर तुम्ही लेक्चर दिलं, तर ह्या दोन्ही बाजूला विद्यार्थ्यांना ही व्यक्ती दिसत नाही. पण त्यांना ऐकू मात्र व्यवस्थित येतं. तर असं लेक्चर देण्यासाठी, एक्झिबिशनसाठी हा त्या हॉलचा वापर केला जातो. आणि ही लिनिसच्या नावानं हा हॉल तिथं तयार केलेला आहे. एका स्कल्पचरनं, आता ते स्कल्पचरचं नाव मला मिळालं नाही. मला त्यावेळेला सांगितलं होतं, पण मी विसरलो. एक ब्रॉन्झमधला तिथे एक पुतळा दिलेला आहे. आणि या लोकांची कल्पकता कशी बघा, ह्याचा खालचा जो भाग आहे, तो ह्या गार्डनमध्ये त्यांनी पुतळा उभा केला. हे झाडाचं ट्रीचं स्ट्रक्चर आहे. आणि संपूर्ण लिनेसचं हा जो पुतळा दिसतो, ह्याच्यामध्ये चेहरा फक्त लिनेसचा आहे आणि बाकी इथं त्या झाडांची पानं आणि हे पुढचा भाग आहे, हा त्याचा पाठचा भाग आहे. हा जो भाग आहे, तो ह्या गार्डनचं ह्याचं लिनेस गार्डनचं डिझाइन आहे, जुन्या. आणि हे खालच्या बाजूला जी प्लेट आहे, ह्याच्यावरती लिनेसचं जे आवडतं झाड आहे, लिनिया बोरेलिस, त्याचं हे त्याचं स्ट्रक्चर तयार केलं आहे. म्हणजे पूर्ण लिनेसचं स्ट्रक्चर तयार करता असताना सुद्धा ह्या गोष्टींचा वापर करणं, हे त्या स्कल्पचरचं ज्यांनी कोणी तयार केलं असेल, त्याचं एक वैशिष्ट्य मानलं जातं. आता वैशिष्ट्य सांगायचं दुसरं, की आपल्याकडे जी प्रथा आहे, की एखादं आता समजा तुम्हाला सांगायला हरकत नाही, की कास पठारचं जे युनेस्कोचं स्टेटस आलं, त्या युनेस्कोच्या स्टेटसला माझा एक फार मोठा हातभार आहे. कारण मी तिथून एक गवताची नवीन प्रजाती शोधून काढली आणि त्याला माझ्या गुरूंचं नाव दिलं, युलालिया श्रीरंगाय. कासच्या प्रेझेंटेशनच्या वेळेला युनेस्कोच्या ह्याच्या नोंदी घेतल्या गेल्या आणि त्या टीमला प्रेझेंटेशनला मी पण होतो. आता एवढी त्याची परत जाहिरात झाली, की आता लोकांना त्या झाडापर्यंत जायची सोय करण्याची तिथं आता प्रथा आहे. म्हणजे त्यांना खायची सोय नाही, त्यांची लघवी सोय नाही, सगळ्या सोयी करायची सुरू आहे. म्हणजे आपण त्या टुरिझम इतक्या टोकाला जाते, की त्या ठिकाणाची कशी वाट लागेल, अशा पद्धतीनं बघितलं जातं. आता हे तिसरं जे ठिकाण आहे, ते लिनिस हॅमरबी. आता ह्या विद्यापीठामध्ये पद्धत आहे, आजही आहे ती, की तिथला प्रोफेसर रिटायर झाला, की त्यानं लगेच क्वार्टर सोडायची. आता हे सुरुवातीलाच लिनेसला माहीत होतं, की हे क्वार्टर आपल्याला राहणार नाही. मग त्यानं फार्म हाऊस घेतलं. दुसरी एक अडचण होती लिनेसच्या प्रकृतीची. लिनेसला तिथलं आतलं वातावरण पण त्रासदायक व्हायचं आणि तिसरी अडचण होती, की त्याला जागा कमी पडत होती. मग त्याने ठरवलं, की एक बाहेर कुठेतरी जागा घ्यायची फार्म हाऊससारखी आणि मग इथून अप्सालापासून 15 किलोमीटर अंतरावरती हॅमरबी म्हणून जो तो एरिया आहे, तिथे त्यानं फार्म हाऊस खरेदी केलं आणि ते फार्म हाऊस शेजापाजारची सुद्धा त्यांनी परत जमीन घेतली आणि फार मोठा एरिया तयार केला. त्याला हॅमरबी म्हणलं जातं. आता तिथं सुदैवाने मी माहिती वगैरे घेतलेली होती. तिथं बसेस काहीतरी अर्ध्या तासाला बसेस जातात
आणि त्या सुद्धा रूटनं जाते, त्या ठिकाणापर्यंत बस जात नाही, आज सुद्धा बस जात नाही. आणि मग त्या तुम्ही जसं आपल्याकडे पूर्वी शब्द होता, अजून सुद्धा असेल, की बस जाते, तुम्ही फाट्या उतरायचं आणि फाट्यावरून चालत जायचं. हा तो फाटा आहे की जिथं लिनेसला जाण्यासाठीचा रस्ता फुटतो. हे एक अतिशय छोटा बोर्ड आहे, तिथं लिनेस हॅमरबी लिहिलेला आहे. म्हणजे बोर्ड सुद्धा असा नाही की इथं लिनेसचा फोटो आणि 10-20 फुटाचा बोर्ड केला असं नाही. साधं जे रुटीन साईज आहे ती साईज, आणि हे बस येईपर्यंत बसायला बाकडं. ह्याच्या व्यतिरिक्त त्या स्टॉपवरती दुसरं काहीही नाही. आणि मग तिथून साधारण 2.5 ते 3 किलोमीटर आत चालत जायला लागतं रोडनं. मी ज्या दिवशी गेलो त्या दिवशी जाता येता मला एकही व्यक्ती भेटलेली नाही. आणि मी फार सुदैवी, कारण मी गेलो त्याच्यानंतर 2 दिवसानं हे हॅमरबी हाऊस फार्म हाऊस पूर्णपणे बंद होतं. हे सगळ्या गार्डन आणि हे जे आहेत ते ऑड सीझनला बंद असते. म्हणजे जवळजवळ 4 ते 5 महिने सगळं बंद असते. तिथं परमिशनच नाही जायची. आणि मग इथून आत गेल्यानंतर हा जो लिनेसचा फार्म हाऊस आहे, ज्याला हॅमरबी म्हणलं जातं, हा साधारण 1758 साली लिनेसनं खरेदी केलं. आणि मग खरेदी करून इथं या इमारती उभारल्या. आणि 1762 साली हे सगळं वर्क कंप्लीट झालं. हे लिनेसच्या कल्पनेतनं आलेलं त्याचं थोडक्यात घर, की जे रिटायरमेंट नंतर त्याने त्याची सोय केली होती. पण अगोदरच त्याने घेऊन हे फार्म हाऊस सगळं डेव्हलप केलं होतं. तिथली झाडं आणून त्याला इंट्रोड्यूस केली होती. हे साधारण ते घर आहे की जे हॅमरबी म्हणलं जातं. आता हे ॲक्च्युअल घर आहे, म्हणजे मेन घर जे आहे ते हे आहे. म्हणजे ग्राउंड फ्लोअर प्लस इथं वरचा मजला. आता ही लिनेसचा जो फ्रंट आहे, ह्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे ही बाजू आणि ही बाजू, डावी आणि उजवी बाजू, तिथं बेड्स आहेत. त्या बेड्समध्ये कुठली प्लॅन्ट्स आहेत, तर त्याची एक लिस्ट लिनेसनं तयार केली होती. जे डेली रुटीनला तुम्हाला औषध म्हणून लागतील प्लॅन्ट्स, ती प्लॅन्ट्सनं प्रामुख्याने इथं लिनेस लावली होती. आजही सुद्धा तिथे जे मेडिसिनल प्लॅन्ट्स आहेत, ते त्याच बिया गोळा करून ती प्रॉपगेट करून लावली जातात. म्हणजे दोन्ही बेड हे लिनेसच्या काळापासून, म्हणजे अगदी 1762 वगैरे पासून आजपर्यंत हे मेंटेन केले जाते. हे लिनेसचं मेन घर आहे, की जिथं तो लिनेस स्वतः फॅमिलीसहित राहायचा. हे वेस्ट विंग आहे. हे सुरुवातीला पूर्ण घर व्हायच्या आधी त्याने हे घर बांधलेलं होतं. मेन घर पाहायच्या आधी. आणि हे त्याचे जे काही हे असतील, कर्मचारी असतील, त्यांच्यासाठी ही सोय होती. आणि ह्या बाजूला जे दुसरं आहे, ह्याला ईस्ट विंग म्हटलं जातं. आता हे मग बेकरी किंवा बाकीचे काही स्वयंपाकाचे हे असतील, तर ते इथं बनवले जातात. आता ह्या घराचं वैशिष्ट्य असं, की हा वरचा जो पोर्शन दिसतोय, म्हणजे आता हा ईस्ट विंगचा वरचा फ्लोअर, म्हणजे वरचा छप्पर बघा, आणि इकडचं बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे मुद्दामून त्यांना असं मटेरियल ठेवलं होतं, की जिथं अशा वनस्पती वाढतात. आता या वनस्पती हळूहळू कमी व्हायला लागलेत. पूर्वी आम्ही महाबळेश्वरला गेलो किंवा कोकणात गेलो, की तिची घरं अजून सुद्धा आहेत, की त्या घरावरती ठराविक वनस्पती वाढायच्या. कारण त्यांना हेच कवलं आणि हेच अशा टाईपचं म्हणजे थोडक्यात स्ट्रक्चर लागतं. आजही ते तसंच अस्तित्वात आहे. आणि हे सुद्धा लिनेसनं मुद्दाम ठेवलं होतं, की ह्या वनस्पती नेमक्या कुठल्या आहेत, का वाढते, त्याचा अभ्यास कसा करता येईल, त्यासाठीची ही स्पेसिफिक रचना होती. आता हे तिथलं वैशिष्ट्य आहे, की हा जो सायबेरियन क्रॅब ॲपल आहे, मॅलस बेकॅटा, हा 1760 साली स्वतः लिनेसनं लावलेलं झाड आहे, जे आजही तिथं अस्तित्वात आहे. म्हणजे हेरिटेज म्हणजे काय असतं, किती वर्ष लोक हे जपून ठेवतात, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणून या झाडाचं उदाहरण दिलं जातं. त्यानंतर लिनेसची काही वस्तू आतमध्ये एक्झिबिट केलेल्या आहेत. आता हे राहतं घर लिनेसच्या निधनानंतर, लिनेसच्या मुलाच्या निधनानंतर त्याच्या मिसेसने सगळं, स्मिथ म्हणून एक व्यक्ती आहे त्याला विकून टाकलेलं होतं. आणि लिनेन सोसायटी जी लंडनमध्ये आहे, तिथं बऱ्याचशा वस्तू आहेत. आणि स्वीडिश सोसायटी इथलं सगळं बघते, आणि तिथली म्युनिसिपालिटी आणि अप्सला युनिव्हर्सिटीकडे जबाबदारी आहे. आता ह्यातल्या काय वस्तू त्या घरामध्ये एक्झिबिट केल्या आहेत. त्याच्यामध्ये लिनेस पीएचडी होताना जी हॅट घातलेली होती, त्याला ट्रायकॉर्न म्हणलं जातं, ती हॅट इथं आहे. आणि दुसरं, ही जी हॅट तयार केली आहे, म्हणजे लिनेस सायंटिस्ट कसा होता आणि डॉक्टर म्हणून त्यानं कसं हे करायचा, तर लिनेसला मायग्रेनचा प्रचंड त्रास होता. मायग्रेनसाठी लिनेसनं स्वतः एक हॅट तयार केली होती. म्हणजे डोकं दुखायला लागलं, की हॅट तो वापरायचा. ह्याला मायग्रेन हॅट म्हटलं जातं. त्यानंतर लिनेसचं दुसरं एक वैशिष्ट्य, की हा लेक्चरवाला इथं मुलं अभ्यासाला यायची, लेक्चरला यायची. आणि हे तर मुलं येत असताना नुसत्या स्वीडनमधून नाही, तर परदेशातून सुद्धा यायचे. त्या जवळपासच्या फार्म हाऊसच्या इमारतीमध्ये राहायची, लिनेसच्या घरामध्ये सुद्धा राहायची. आणि ही मुलं शिकायला आलेली, त्यांच्यासाठी हा लेक्चर हॉल होता. आणि मग त्याला मणक्याचा पण त्रास होता, त्याला संधिवाताचा त्रास होता. त्यासाठी त्यानं स्वतःच एक चेअर बनवली होती लेक्चर देताना किंवा बसायसाठी. त्याला हा स्वीडिश भाषेतला शब्द आहे, थोडक्यात स्टडी हॉर्स. म्हणजे बसण्याची ही सिस्टीम आहे, इथं पाय ठेवायचे, ह्याच्यावरती हात ठेवायचे, आणि पुढे असं प्लॅटफॉर्म, की जेणेकरून तुम्हाला पुस्तक वगैरे ठेवता येईल. आता ही जी पर्टिक्युलर चेअर आहे, ही लिनेसनं शोधून काढलेली चेअर आहे, ज्याला स्टडी हॉर्स म्हटलं जातं. हा स्टडी रूम आहे तिथला. आणि स्टडी रूममध्ये हे लिनेस इथं बसून बाहेरचं निरीक्षण करायचा.
हे नंतरच कॅबिनेट आहे, लिनेसच्या काळातलं नाही आहे. आणि साधारण त्याच्या मुलींचे ह्या बाजूला हे पेंटिंग्ज आहेत. आणि ही त्याची बेडरूम आहे. हे बेडरूम आहे आणि हा टोटल स्टडी रूमचा भाग आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कितपत दिसते मला माहित नाही, पण इथं जे थोडेसे असे पेंटिंग सारखं दिसतंय, हे ऍक्च्युअली इलस्ट्रेशन्स आहेत. म्हणजे लिनेसचे जे पेंटिंग असायचे, आपण जसं एखाद्या प्लॅनचं पूर्वी स्केचेस असायचे, ते स्केचेस लिनेसने मागून घेतलेले ह्या भिंतीवरती चिटकवलेले आहेत. ह्या भिंतीला कलर दिलेला नाही, फक्त आता हे उन्हामुळे ते थोडेसे फेड झाले आहेत. आणि बेडरूम मध्ये मात्र ते सगळे पेंटिंग त्यांनी व्यवस्थित ठेवलेले आहेत. आता हे बेडरूमचं त्याच्या डोर आहे. आता लिनेसचं एक जगण्याचं एक प्रिन्सिपल होतं, तो इथं त्यांनी त्या चौकटीवरती कोरून घेतलेला आहे. इनो क्यू विविटो नुमेन ॲडेस्ट. आणि त्याचा अर्थ असा होतो की लिव्ह ब्लेमलेस, गॉड इज हिअर. आपल्याकडे सुद्धा ही म्हणजे आपली संस्कृती कशा म्हणजे जग विचाराने कसं असतं, की प्रामाणिकपणे काम करा, कुणाचाही ठपका ठेवून देऊ नका, कारण देव बघतोय. आपल्याकडे ती म्हणायची पद्धत आहे, तुम्ही करताय एवढं ते आता बघून घेतोय. म्हणजे हे कशा विचाराची एकत्र माणसं येतात. आणि हे लिहिण्याचं प्रिन्सिपल होतं, जे त्याने चौकटीवरती कोरून ठेवलेलं आहे. आता ही बेडरूमचा आतला भाग आहे. आता खरं तर इथं फोटोग्राफी अलाउड नाही. म्हणजे मी काय फोटो चोरूनच काढलेत. आणि तिथली एक लेडीज होती, तिला मी माझी ओळख करून दिली, की मी नेमकं कोण आहे. आणि मग तिला सांगितलं, की फ्लॅश वगैरे उडून देऊ नका आणि जास्त फोटो काढू नका. म्हणजे तिने सुद्धा मला स्पेशल परमिशन दिली. कारण आता एवढं इंडियातनं कोणतरी आलंय आणि तिलाही थोडं ते कौतुक वाटलं आणि त्या रिलेशनमधनं मी फोटो काढले. आता हे जे फोटोग्राफ्स आहेत, हे सगळे कलर फोटो आहेत. हे सुद्धा त्या ज्या पेंटरनी त्यांना दिलेले आहेत. आता ह्यातला पहिला जो आहे तो चार्ल्स फ्लुमियर, हा फ्रेंच बॉटॅनिस्ट होता. त्यानंतर दुसरा आहे तो जॉर्ज एरेट. आता हे दोन्ही नावं तुम्हाला परिचित आहेत. प्लुमेरिया जेनस जो आहे चाफ्याचा, तो ह्या व्यक्तीला आदर म्हणून दिलेला आहे. आणि इरेशिया हा दुसरा जेनस आहे, तो ह्या व्यक्तीला आदर म्हणून दिला. हे दोन्ही लिनेसचे परिचित आहेत. आणि या दोघांना आदर म्हणून ह्यांनी दोन जिनसना ही त्यांनी नावं दिली होती. त्यातल्यात हा हेरिटेज आहे, त्यानं बरंचसं लिहिण्यासाठी काम केलेलं आहे. तो नेदरलँडमध्ये आणि सारा समवयस्क आहे तो. नेदरलँडमध्ये तो हा बरोबर होता. म्हणजे बऱ्याच बॉटॅनिकल इलस्ट्रेशनचं काम हा जर्मनीचा आहे. त्यानं फार मोठं इलस्ट्रेशनचं काम केलंय. ही पेंटिंग म्हणजे आता हे साधारण तो काळ आता किती असेल माहित नाही, पण ही सगळी पेंटिंग आजही, म्हणजे आता हे गेल्या वर्षीच फोटो काढलेत मी, आजही ती इतक्या वर्षानंतर ती पेंटिंग असत आहे. आणि लिनेस पॅशनेट कसा होता, त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणजे 24 तास त्याच्या डोक्यात फक्त बॉटनी आणि झोलॉजी, ही घरामधल्या भिंती सुद्धा ह्या सगळ्या इलस्ट्रेशनच्या पेंटिंग त्यांनी चिटकवलेले आहेत. म्हणजे बाकी कलर वगैरे तसलं काय भानगड नाही तिथं. आणि हे लिनेसचे काय फर्निचर आहेत. हा एक वस्तू ही मला त्या लेडीजलाही मला सांगता नाही नेमकं काय, पण त्यांनी जे सांगितलं की हा चरख्यासारखं काहीतरी सूत काढायचं आहे. म्हणजे आपल्या लिंक कशा जुळतीत बघा या, तर हे म्हणजे कन्फर्म नाही, पण तशा टाईपची वस्तू आहे. कारण ते लिनेन काढायचं काम की त्या घरामध्ये कदाचित चालत असावं. दुसरं उदाहरण की लिनेस हा फार पर्टिक्युलर होता. त्याला ज्या गोष्टी पाहिजे त्या तशाच पाहिजे, तो कॉम्प्रोमाइज करत नव्हता. आणि मग त्याला फेमस व्हायचं होतं किंवा त्याची जी कीर्ती आहे ती जगभर पसरायची होती. म्हणजे फार प्लॅनिंगनं करायचा तो. आणि त्यानं मग काय केलं, की चायनाला क्रॉकरीची ऑर्डर द्यायचा. जी जहाजं जायची त्यातनं ती ऑर्डर जायची आणि ते मटेरियल यायचं. एका ऑर्डरमध्ये हा जो फोटो तुम्हाला दिसतोय सुरुवातीचा, ह्याच्यावरती जी फुलं आहेत, ते ऑर्डर आल्यानंतर लिनेच्या लक्षात आलं, की पानं आणि फुलं हे लिनेचं आवडतं झाड आहे, लिनिया बोरेलिस. त्याच्या लक्षात आलं, की हे त्याच्यासारखं दिसतच नाही. मग त्यानं त्याचे इलस्ट्रेशन, त्याचे पेंटिंग हे परत पाठवले चायनाला. आणि त्यानं सांगितलं, की हे असं मला पाहिजे, हे झाड असं दिसतं. आणि मग दुसरं परत आलं काही वर्षानंतर, ते हे दुसरं. आणि ह्यातलं तुम्हाला फरक लक्षात येईल, की त्यांनी जसं त्यांनी स्पेसिमेन पाठवले ते, त्याप्रमाणे त्यांनी दुसरे तयार करून दिले. म्हणजे तो कॉम्प्रोमाइज करत नव्हता. ज्याला जे पाहिजे ते पाहिजे. आणि लिनिया बोरेलिस हे त्याचं आवडतं झाड होतं. त्याची सगळीकडं त्याची तो जाहिरात करत असायचा. आता हे त्याच्या वॉकिंग स्टिक्स आहेत. म्हणजे त्याच्या एक स्वभावाचं वैशिष्ट्य म्हणून मी मुद्दाम दाखवतो, की जंगलात जायचं असेल तर कुठली काठी न्यायची, चर्चमध्ये जायचं असेल तर कुठली काठी न्यायची, फिरायला जायचं असेल तर कुठली काठी न्यायची. ह्याप्रमाणे तो वॉकिंग स्टिक सुद्धा वापरायचा. आणि वैशिष्ट्य त्याचं म्हणजे आपल्याकडे जे व्यक्तिमत्व असते, ते भारदस्त व्यक्तिमत्व, उंचपुरं असं नाही. जिनेस फक्त 5 फुटापेक्षा कमी उंचीचा होता. 153 सेंटीमीटर त्याची उंची होती. त्याचं फारसं इम्प्रेशन सुद्धा पडायचं नाही. पण त्याचा चेहरा अतिशय बोलका होता. त्याचे डोळे बोलके होते. पण ह्या ज्या वैशिष्ट्य आहेत, ते त्याच्या स्वभावाचे आपल्याला करता येते. आता हे त्याच हॅमरबीमध्ये त्यांनी एक लिनेसचं नॅचरल हिस्ट्री म्युझियम बांधलं. आता नॅचरल हिस्ट्री म्युझियम बांधण्यामागे उद्देश होता, की 1702 साली जी आग लागलेली होती आणि ओलोफ रोडबेकचं जे सगळं मटेरियल जळून गेलं, ते लिनेसला सुद्धा भीती होती, की हे
एवढं आपण कलेक्शन केले, हे जर काय झालं डिझास्टर, तर जळून गेलं तर काय करायचं? म्हणून त्याने त्या हॅमरबी हाऊसच्या वरच्या बाजूला, म्हणजे तो त्या फार्मचा जो टॉपचा पोर्शन आहे तो थोडासा खळखळ आहे, तिथं त्याने दगडी इमारत बांधली आणि त्या इमारतीमध्ये हा सगळे स्पेसिमन तिथं ठेवायचा त्या काळातले. आणि ही त्याची ओरिजिनल चेअर आहे, जे मगाशी मी उल्लेख केला स्टडी हॉर्स. इथं ते मुलं पण अभ्यास करायचे आणि तो पण स्पेसिमेन ठेवायचा. त्यामुळे त्या स्पेसिमेनला काही होऊ नये, म्हणजे जसं जेव्हा प्राड जपणं म्हणलं जातं, तसं हे स्पेसिमेन त्यानं इथं जपलेले होते. त्यासाठी हे नॅचरल हिस्ट्री म्युझियम आहे. आणि त्यावेळेला एक प्रथा होती, जी आज आपल्याकडे अजून सुद्धा आहे, की तुम्ही कुठे गेला की आपलं नाव तिथं लिहून ठेवायचं. तर ते रुनिक जी लँग्वेज आहे, रोमन, त्या लँग्वेजमध्ये त्यावेळेला लिहायची प्रथा होती. आणि हे स्वतः लिनियसनं त्या खडकावरती, त्याच म्युझियमच्या शेजारी खडक आहे मोठा, त्या खडकावरती लिहिलेलं आहे, की लिनियसनं हे जागा खरेदी केली आहे 1758, असा त्याचा उल्लेख आहे. आणि हे आठवण म्हणून वर्षानुवर्षे राहते, म्हणजे ते 1758 साली लिहिले, आजही जसं तसं आहे. हे रुनिक भाषेमध्ये आहे. आता हे लिनेसच्या हॅमरबीविषयी. आणि अप्सालामध्ये काही दुसरी ठिकाणं आहेत, की जिथं लिनेसचं म्युझियम स्वरूपामधलं साहित्य ठेवलं आहे. त्याच्यामध्ये ही मोठी लायब्ररी आहे, कॅरोलिना रिडिविवा. आता ह्याचं सुद्धा तुम्हाला मुद्दाम सांगता येईल, की ही लायब्ररी व्हिजिट करण्यासाठी मी ऑनलाईन माहिती भरलेली होती. आणि तिथल्या ज्या इन्चार्ज होत्या, त्यांचा मला मेल आला, की तुमचं आधी इंट्रोडक्शन द्या, तुम्ही कोण आहे नेमकं, कशाला भेटायचे. मग मी सगळे डिटेल पाठवले. परत त्या, आणि ईमेल मात्र लगेच दुसऱ्या दिवशी यायचा. त्यांचा ईमेल आला, की तुम्हाला परमिशन आम्ही दिलेलं आहे आणि ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला जाता येईल. एक दोन सेक्शन बंद आहेत, का तर रिनोव्हेशन चालू आहे. परत आमचं जायचं कन्फर्म झालं आणि परत मी मेल पाठवले, ह्या तारखेला मिळतोय. त्यांचा परत मला मेल आला, की 7:45 त्या गेटवरती यायचं. 8 ते 8:30 हा सेक्शन, 8:30 ते 9 हा सेक्शन, 9ला तुम्हाला बाहेर जायला लागेल. आणि मी बरोबर तिथे गेलो, तर त्या बरोबर त्या टायमिंगला ती आणि तिचे असिस्टंट त्या गेटवरती होत्या. आणि त्यांनी बरोबर 8:30ला मला सांगितलं 9ला, की तुमचं टायमिंग संपलंय, आणि मला गेटच्या बाहेर आणून सोडलं. आता ही जे आहे, हे फार पर्टिक्युलर लोक आहेत त्या बाबतीत, टायमिंगच्या बाबतीत. आणि त्यांनी अगदी व्यवस्थित आतले काही पोर्शन मला दाखवले. तर लायब्ररी फार मोठा विषय आहे तो. ह्या लायब्ररीचं वैशिष्ट्य आहे, की त्याचा उल्लेख वाचला मी, की 150 किलोमीटर लांब कपाटं ठेवली जातील एवढी स्पेस ह्या लायब्ररीमध्ये आहे. म्हणजे 150 किलोमीटरची रांग कपाटाची आणि त्याच्यातली पुस्तकं, हे केवढा मोठा ठेवा असेल. हे सुद्धा तिथल्या राजानं बांधून दिलेली लायब्ररी, ही उपसाला युनिव्हर्सिटीची लायब्ररी आहे. आता इथं ते स्केचेस आहेत ओरिजिनल, जे लिनेच्या क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये आहेत. आता हे त्या एरेशनं स्केचेस केलेले आहेत. हे लिनेची सेक्च्युअल सिस्टीम आहे, जे त्याचे पेंटिंग्स तिथं आहेत. त्यानंतर हे सिस्टमा नॅटोरी हा पुस्तकाचा भाग, पुस्तकाची कॉपी तिथं आहे. आणि सांगायचं दुसरं, आता लिनेसची हा विशेष नाही, पण लिनेस आणि समवयस्क होते, ज्याला आपण आता डिग्री सेंटीग्रेड म्हणतो, सेल्सिअस. तर हे सेल्सिअसनं ज्या नोंदी ठेवल्या वातावरणाच्या, आता क्लायमेट चेंज हा किती विषय जुना आहे बघा. हे लिनेसच्या नोंदी ह्या 1722 सालपासूनच्या आहेत. म्हणजे 1722 साली ह्या लोकांना माहीत झालं होतं, की वातावरणात बदल व्हायला लागलेत, हे धोकादायक आहे शेतकऱ्यांच्यासाठी, सगळ्यांच्यासाठी. आणि म्हणून त्यांनी त्या नोंदी सुरू केल्या. हे लिनेसचं ओरिजिनल जे सेल्सिअसचं ओरिजिनल जे वर्कबुक आहे, ते ह्या लायब्ररीमध्ये ह्या एक्झिबिट केलं आहे त्यांनी. हे ओरिजिनल वर्कबुक आहे. आणि हा दुसरा जो हे आहे बिल्डिंग. आता हे वरचं जे तुम्हाला मगाशी मी उल्लेख केला, की हे हे जे स्ट्रक्चर आहे, हे रुडबेकनं केलं आहे. आणि इथं काचा जे दिसतात, ह्याच्यामध्ये अॅनाटॉमिकल थिएटर आहे, ज्याच्यामध्ये पेशंट, म्हणजे जो मृत बाडे असेल, त्याचं ऑपरेशन करून अभ्यास करता येतो. आणि हा वरचा जो गोल आहे, ह्याला क्युपुला म्हणलं जात. हे पर्टिक्युलर डिझाईन, हे त्या काळातलं वैशिष्ट्य होतं. आता ही जी इमारत आहे, ही जुनी इमारत आहे उपसाला युनिव्हर्सिटीची. आता ही वापरामध्ये नाही, इथं आता म्युझियम तयार केलं आहे. आणि ह्या म्युझियममध्ये सुद्धा लिनेसचे काही पेंटिंग्स, पुन्हा लिनेसचे काही क्रॉकरीज, इथं जे लिने बोरेलिस इथं तुम्हाला दिसेल, ते इथं एक्झिबिट केले आहेत. आणि हा अतिशय दुर्मिळ बघण्याचा योग मला आला. म्हणजे ज्याला आपण म्हणतो नाही, की अंगावरती काटा येतो, शहारे येतात. ही सेल्सिअसचा ओरिजिनल थर्मामीटर आहे, जो 1622 साली तो वापरत होता. हा लिनेसनं स्वतः तयार केला आहे. म्हणजे हे लाकडामध्ये त्याचे असे खाचा मारून त्याने आकडे लिहिले. तो त्याने अतिशय व्यवस्थित जतन करून ठेवलेला आहे. आणि हे सेल्सिअसला सुद्धा ही मुभा होती, की तो सेल्सिअस सगळ्या त्या रिजनमध्ये फिरायचा. आणि तिथं जे चर्च आहे, जे चर्च पुढच्या स्लाइडमध्ये येईल, त्या चर्चमध्ये जायची वरपर्यंत सुद्धा त्याला परमिशन होती. म्हणजे तो नुसता टेम्परेचर नाही, मॉइश्चर, ह्युमिडिटी सगळंच बघायचा. त्यामुळे सेल्सिअस सुद्धा हा तिथलं एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे, जे उपसाला युनिव्हर्सिटीशी रिलेटेड आहे. आता दुसरं जे काम केलं लिनेसनं, ते ही ॲक्टिव्हिटी हर्बॅशिओनिस उपसालिएन्सिस, आता त्याला नाव चेंज केलं आहे लिनेस्टिगार्ना. आता हे नेमकं काय आहे? तर हे लिनेसच्या काळापासून, आता आम्ही कलेक्शनला जातो, आता आपल्याकडे जे बॉटनीचे अभ्यासक आहेत आपण सगळे, आपल्याला एक शब्द एक्सकर्शनला जाऊया. आता ही कल्पना कुठून आली असेल, तर मला वाटतं ही लिनेस पासूनच आलेली आहे.
लिनेसने ही सुरुवात केली की आजूबाजूच्या भागामध्ये हे मुलांना आवड निर्माण करते. त्याला क्लासरूम टीचिंगमध्ये त्याला इंटरेस्ट नव्हता. तो निसर्गामध्ये जायचं अशा पद्धतीनं मग त्याने सुरुवात केली ह्या नावाने. ह्याला हर्बेशियन उपसालेन्स म्हणलं जातं. म्हणजे बॉटॅनिकल वॉक असं त्याचा थोडक्यात अर्थ होतो. मग त्यानं 8 ट्रॅक तयार केले वेगवेगळ्या अंतराचे, जे उपसालाच्या आजूबाजूला होते. आणि त्यासाठी मग तो विद्यार्थ्यांना गोळा करून किंवा काही लोक सुद्धा बरोबर जायचे. आणि सुरुवात झाल्यानंतर ते एवढे लोकप्रिय झालं की 200-200 विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी यायचे. आणि त्याची सुरुवात अशी असायची की एका ठराविक पॉईंटला त्यांनी एकत्र यायचं आणि त्या ट्रॅकमधून त्यांनी हे साधारण शनिवार रविवारी आणि समर मंथमध्ये या टूर ऑर्गनाईज केल्या जायच्या, एक्सकर्शन. आणि ते जसं आता आपण करतो, कोणाला तरी आपण जबाबदारी सोपवतो, तसं तो एखाद्या विद्यार्थ्याला जबाबदारी सोपवायचा की नावं लिहा, झाडं गोळा करा, पक्षी गोळा करा. कारण पक्षी गोळा करायचे कसे, त्यावेळेला हे बाकीच्या फोटोग्राफी कॅमेरे नव्हते, तर पक्षी ते शूट करायचे आणि मग ते शिकार करून त्याच्या नोंदी घ्यायचे. हे एवढं लोकप्रिय झालं त्यावेळेला की त्यावेळेला 200-250 लोक त्या टूरमध्ये सहभागी व्हायचे. आणि त्याची एक पद्धत होती की एका चौकामध्ये एकत्र यायचं आणि तिथून त्या ह्याच्यामध्ये जायचं एक्सकर्शनमध्ये आणि दिवसभर फिरून संध्याकाळी यायचं. आणि संध्याकाळी आल्यानंतर आपल्याकडे जो पूर्वी लहान मुलांची फेरी चालते, त्याच्यामध्ये तो बिगुल वाजवायचा, ड्रम वाजवायचा, ते एका ठिकाणी गोळा व्हायचे आणि तिथून ड्रम वाजवत गावात यायचे. ही ती पद्धत त्यानं सुरू केली होती. आणि तुम्हाला सांगायला अतिशय म्हणजे वेगळी गोष्ट आहे ही, आजही ती सिस्टीम सुरू आहे. ह्या लिनियस टी गार्डन नावानं ही आजही ट्रॅक 8 तसेच ट्रॅक आहेत. आणि त्या ट्रॅकवरती लिनियसच्या नावाचे बोर्ड सुद्धा आहेत. म्हणजे ट्रॅडिशन म्हणून कसं जपलं जातं, युनेस्कोला लिनियसचा जो अर्ज केलेला आहे, त्या अर्जामध्ये ह्याचा उल्लेख आहे की हे ट्रॅडिशन इतक्या वर्ष जसंच्या तसं जपलेलं आहे. ह्याची सुरुवात हे लिनेसनं केली. आता लिनेस घडण्यामध्ये जो काही रोल आहे, जसं आता सुरुवातीला मी उल्लेख केला की ह्या सगळ्या लोकांचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याच्यामध्ये त्याच्या मिसेसचं सुद्धा फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. ही त्या म्युझियममध्ये असणारे त्याच्या लग्नाच्या वेळेचे फोटोग्राफ्स आहेत. आणि हा फोटोग्राफ आहे तो त्याच्या पत्नीचा आहे, लिसा मोरियस. आता हिनं फार मोठी जबाबदारी पार पाडलेली आहे. म्हणजे लिनेसचं एवढं जगभर कीर्ती झाल्यानंतर विद्यार्थी यायचे, तिथं राहायचे, बरीचशी मोठी मोठी लोक भेटायला यायची. आणि हे प्रोफेसरचं घर आहे, त्या पद्धतीने त्या घराची रचना असायची. म्हणजे घरातलं फर्निचर असेल, कपडे असतील, ते बेडशीट असतील, भिंतीवरचे पडदे असतील, त्या सगळ्यांचं किंवा त्या लोकांचं जेवण वगैरे असेल, त्या सगळ्यांची काळजी ही व्यक्ती घेत होती. आणि लिनेसला सपोर्ट करण्यामध्ये, लिनेस मोठा होण्यामध्ये ह्या त्याच्या पत्नीचा फार मोठा सहभाग होता. ही लिनेसची लिगसी. आता लिगसी ह्या अर्थानं की लिनेसची मुलं. आता लिनेसची एक दुसरी बाजू अशी आहे, कदाचित आपल्याला ती बाजू वाईटच वाटणार आहे. मुलींनी शिकावं असं लिनेसला वाटत नव्हतं. त्यामुळे मुली ह्या त्याच्या शाळेमध्ये जात नव्हत्या. तो घरी शिकवायचा आणि त्याचा मुलगा मात्र शिकलेला होता. पण तो सुद्धा बॉटनीचाच तो म्हणजे आवडीचा विषय होता. आणि लिनेसचं निधन झाल्यानंतर गार्डन इन्चार्ज किंवा प्रोफेसर मेडिसिन म्हणून त्या ज्युनियर कार्ल लिनेसची तिथं नियुक्ती झाली. पण ह्यानं लग्न केलं नाही आणि लहान वयामध्ये काहीतरी 40-42 वर्षाचा असताना त्याचं निधन झालं. पण तो सुद्धा बॉटनीतला तज्ञ होता. म्हणजे आता आपल्याकडे सुद्धा काही प्लॅन दिसतील, लिन आणि लिनायस एफ. तर लिनेसचा मुलगा हा फक्त त्याच्यामध्ये वाद होते की तो डिग्री नसताना त्याला प्रोफेसर ऑफ मेडिसिन केलं होतं. आणि ही त्याची मुलगी इलिझाबेथ क्रिस्टिना, ही सुद्धा घरी शिकलेली होती. आणि तिने सुद्धा रिसर्च पेपर तयार केले होते, ज्याला लिनेसच शिकवायचा, की काही ठराविक प्लॅन्टमधून संध्याकाळच्या वेळेला काही प्लॅनमधून असं लाईट बाहेर पडते. आता ते नंतर फिजिक्सचा फेनॉमेनॉन हे झालं. पण त्यावेळेला म्हणजे निसर्गाकडे बघायची दृष्टिकोन ह्या वडिलांच्या पासून ह्या मुलांच्यामध्ये आलेला होता. आता हे सुद्धा दुर्दैवानं तिचं एका व्यक्तीवर लग्न झालं, त्यांचं पटलं नाही आणि तिचा सुद्धा शेवट वाईट झाला. म्हणजे ह्या लोकांच्या पुढच्या पिढी जे आहेत, ते अतिशय वाईट पद्धतीने गेलेले आपल्याला दिसतील. आणि हा जो विषय आहे, जो लिनेसचा आवडता विषयात होतो, म्हणजे अपोसिल्स हे शब्द तो विद्यार्थ्यासाठी वापरायचा. आणि हे विद्यार्थी साधारण त्याने एक प्लॅन तयार केला होता की जगभरामध्ये जाऊन ही सगळे प्लॅन्टचे सॅम्पल किंवा बाकीचे काय ॲनिमल लिव्हिंग असतील ते घेऊन यायचं आणि लिनेसकडे ते सुपूर्द करायचं. आता ही 17 ट्रिप, एक्सकर्शन किंवा एक्सपिडिशन आपण म्हणू त्याला, अशी ऑर्गनाईज केली होती जगभरामध्ये. तो सगळा अभ्यास करून त्यांनी लिनेसनंच ते रूट ठरवले होते. आणि हे विद्यार्थी म्हणजे 17 एक्सपिडिशनसाठी 17 विद्यार्थी तिथून गेले होते. आणि दुर्दैवानं ही तसा खडतर प्रवास होता. त्यातले 7 जण हे परत आलेच नाहीत. ते प्रवासामध्येच त्यांचे मृत्यू झाले. काहींचं मटेरियल सुद्धा हे झालं. पण हे फार मोठी मुवमेंट होती की जगभरामधून हे सॅम्पल्स गोळा करायचे. त्यातला हा जो पहिला विद्यार्थी आहे, ख्रिस्तोफर ट्रान्स्ट्रॉन. आता ह्याला चायनाचा एरिया दिलेला होता. आता हा चायनाला गेला आणि तो काही परत आला नाही. त्याचं तिथंच निधन झालं. हा विवाहित होता.
त्याच्या पत्नीने मग फार मोठ्या तक्रारी केल्या आणि लिनेसवरती त्यांनी ब्लेम केलं, की आता मला मुलं बाळ आहे त्यांचं कोण बघणार काय? आणि तो लिनेस थोडासा नाराज झाला, की हे आपल्याकडनं चूक झाली काय? आणि तिथनं लिनेसने एक ठरवलं, की लग्न झालेलं कोणीही पाठवायचं नाही आणि तिथून पुढे मग सगळे जे बॅचलर होते त्यांना त्यानं पाठवलं. आणि पण लिनेचं दुसरं वैशिष्ट्य होतं, की ज्या व्यक्तीचं कॉन्ट्रिब्युशन आहे त्यांना तो आदर म्हणून त्या प्लॅनचं, त्या व्यक्तीचं पुस्तकाचं डेडिकेशन किंवा एखाद्या प्लॅन्टला नाव, हे टर्नस्ट्रॉमच्या नावानंच हे नवीन जिनस त्यांनी डिस्क्राईब केला, टर्नस्ट्रोमिया. दुसरा विद्यार्थी एक होता, आता इथं फक्त एक्झाम्पल म्हणून घेतलेत. ओलफ टोरेन हा सुरत आणि गॉन्झोला गेला होता. आता ही व्यक्ती हा सुरतला आपल्या इथे येऊन गेलेला आहे आणि हे जवळजवळ 4 महिने सुरतमध्ये होता. त्यानं 6 पत्र लिनेसला माघारी पाठवलेत, की हे प्लॅन मटेरियल मी गोळा केले. हा सुद्धा तिथे गेल्यानंतर त्याचा परत मृत्यू झाला. त्यानंतर दुसरा एक विद्यार्थी, म्हणजे विद्यार्थी कसे वेगळ्या ह्याचे होते बघा. डॅनियल रोलँडर हा एक विद्यार्थी होता. ह्याला सुरिनामची जबाबदारी दिली होती. आता सुरिनामला गेल्यानंतर तिथल्या रेन फॉरेस्टच्या ह्याच्यामध्ये ह्याला काय ते वातावरण सहन झाले नाही. ह्याला लागली दारू प्यायची सवय आणि तो ॲडिक्ट झाला त्याच्यामध्ये. हा सुदैवानं परत आला. पण त्याने लिनेसला कुठलंही मटेरियल द्यायला नकार दिला आणि त्याच्यावरनं लिनेस आणि दोघांचे वाद झाले. पण लिनेस सुद्धा कसं, की जसं काही वेळेला साम दाम दंड भेद म्हणतो तसं लिनेसनं जो जीनस सुरिनामचा त्याला अपेक्षित होता, ते त्यानं घर फोडून तिथनं पळवून आणला होता आणि मग त्यानं त्याचा अभ्यास केला. पण ह्या व्यक्तीनं लिनेसला कुठलंही मटेरियल दिलेलं नव्हतं. त्यानंतर हे दुसरा विद्यार्थी डॅनियल सोलँडर. आता ह्याच्याकडे ऑस्ट्रेलिया वगैरे जबाबदारी होती. हा विद्यार्थी आवडता विद्यार्थी होता लिनेसचा आणि लिनेच्या मुलीचं आणि ह्याचं प्रेम होतं, ते लग्न करावं अशी त्यांची इच्छा होती. हा तिकडे गेल्यानंतर हा परत स्वीडनला गेलाच नाही. त्यानं युकेमध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी काम केलं आणि तिथून लिनेसचं वाकडं आलं. पण तरी सुद्धा हा जो जिनस आहे, हा सोलँडर जिनस आहे याच्या नावाने ओळखला जातो. आणि हा विद्यार्थी कार्ल थनबर्ग, ज्या नावाने आपण थनबर्ग ज्या जिनस ओळखतो, हा मात्र अतिशय म्हणजे प्रसिद्ध पुढचा सायंटिस्ट, की हे वैशिष्ट्य या व्यक्तीचं असं, की हा चायनाची जपानची जबाबदारी यांच्यावरती होती. आणि जपानला त्यावेळेला अशी पद्धत होती, की फक्त डच लोक अलाउड करायचे. डच लोकांशिवाय अलाउड करत नव्हते. मग हा सुरुवातीला गेला आफ्रिकेला. केपला राहिला जवळ-जवळ 2 का 3 वर्ष. डच भाषा शिकून घेतली आणि तिथून मग जपानला गेला. जपानमध्ये सुद्धा जे देशिमा म्हणून बेट आहे, तिथंच फक्त राहायची परवानगी होती. तिथं राहून त्यानं अभ्यास केला, तिथल्या वनस्पतीवर सॅम्पल गोळा केले आणि जवळ स्वीडन सोडल्यानंतर 9 वर्षांनं हा तिथं परत गेला. म्हणजे एवढं डेडिकेशन हे ह्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. असे 17 विद्यार्थी हे ह्या लिनेसच्या नावानं ओळखले जातात आणि त्यांचं फार मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे, जे लिनेसच्या लिटरेचरमध्ये तुम्हाला परत आलेलं दिसेल. आता यानंतर मग लिनेसला पुरस्कार मिळत गेले, कमेमोरेशन ज्याला म्हणलं जातं. एवढं मोठं काम केल्यानंतर मग तिथला राजाश्रय सुद्धा त्याला होता. म्हणजे आता आमची लेक्चर सुरू व्हायच्या आधी जी चर्चा झाली, की आपली नेमकी अवस्था काय? म्हणजे गार्डन कुठे आहे पत्ता नाही, ग्रँट मिळतील का नाही माहीत नाही, राजाश्रय कुठलाही नाही. पण ही अवस्था त्यावेळेला नव्हती आणि आजही मी युरोपमध्ये बघतो, की अजून सुद्धा हे टिकून आहे. तर एवढं काम केल्यानंतर तिथला जो त्यावेळेचा किंग होता, त्या किंगनी त्याला सुरुवातीला हे ऑर्डर ऑफ पोलर स्टार दिलं आणि ही मिळणारी स्वीडनमधली ही पहिली व्यक्ती होती. म्हणजे नागरिकामधली, रॉयल फॅमिलीतली नाही. आणि त्याच्यानंतर 1757 मध्ये हे लिनेस कोट ऑफ आर्म ह्यांना एक बहुमान मिळाला. जसं आपल्याकडं पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न आहे, तशा ह्या पदव्या आहेत थोडक्यामध्ये. आणि हे जे दिलं जातं लिनेस कोट ऑफ आर्म किंवा हे पोलर स्टार, ह्याचं रेकग्निशन आहे, की तुम्ही आता सामान्य नाही, तुम्ही राजकीय फॅमिलीतला असल्यासारखा आहे. तो स्टेटस तुम्हाला येतो. आणि लिनेसचं हे कोट तयार करताना सुद्धा त्या डिझाईनमध्ये हे 3 कलर इन्क्लूड केले होते. हा रेड कलर ॲनिमलसाठीच आहे. हा ग्रीन कलर व्हेजिटेबलसाठीच आहे. हा ब्लॅक कलर मिनरलसाठीच आहे. ह्याच्यामध्ये जे तुम्हाला दिसतंय ते उलटं असणारं अंड आहे, की ज्यामधून नवीन जन्माला येतो. त्यानंतर ह्या 2 बाजूला इकडे जे साईडला तुम्हाला दिसतात, इथं लिनिया बोरेसलीस त्याचे आवडते प्लांटचे हे आहेत आणि वरच्या बाजूला ते लिनियाची फुलं आणि गायपात. म्हणजे ते सुद्धा असं सिम्बॉलिक होतं, की जेणेकरून लिनेच्या कामाला हे जसं डेडिकेट करता येईल, तशा पद्धतीने हे सर्वोच्च पुरस्कार स्वीडनचे हे लिनेसला दिले गेले. आणि लिनेसच्या नावानं मग हे लिनेमा म्हणून इन्सेक्ट आहे. त्यानंतर चंद्रावरती जो एक काय म्हणतो आपण त्याला, खड्डा, त्याला ते नाव दिलं जातं क्रेटर, ते लिनी नावाने एक आहे. आणि लिनेस युनिव्हर्सिटी सुद्धा लिनेसच्या नावानं स्वीडनमध्ये आहे. आणि जे लंडनची लिनेन सोसायटी आहे त्यामार्फत गोल्ड मेडल दिलं जातं. आणि अपसालामध्ये आज सुद्धा हे लेक्चर सिरीज सुरू आहे. ही गेल्या वर्षी मला वाटतं मी गेल्यानंतर काहीतरी 15 दिवसांनी ती लेक्चर सिरीज होती. जगामधले जे फार मोठे संशोधक आहेत, की ज्यांचं रिसर्च नोबेलच्या ताकदीचं आहे,
अशा लोकांना एक 4 ते 5 लोकांना तिथं दरवर्षी इन्व्हाइट केलं जातं आणि त्याला सेल्सिअस लिनियस लेक्चर सिरीज म्हटलं जातं. आणि त्याचा सिम्बॉल सुद्धा कसा आहे बघा, हे लिनिया बोरेलिसचं प्लॅन्ट आहे आणि आडवा थर्मामीटर आहे. हे आजही सुरू आहे, हे आणि फार पूर्वीपासून सुरू आहे. त्या विद्यापीठाचं सुद्धा वैशिष्ट्य आहे की अप्साला युनिव्हर्सिटीमध्ये आज अखेर जवळजवळ 18 विद्यार्थी 18 प्राध्यापक हे नोबेल लॉरेट्स आहेत आणि त्यातले 6 असे आहेत की त्यांनी तिथं असताना नोबेल मिळवले प्राध्यापक असताना. त्यामुळे हे जो हिस्टॉरिकल पार्ट आहे तो त्या दृष्टीने महत्वाचा आहे, जो आजही त्यामध्ये सुरू झालेला दिसतो. हे लिनेसचं कमेमोरेशन आहे. आणि सर्वात शेवट म्हणजे लिनेसचं शेवट सुद्धा फारसा चांगला झाला नाही. ज्यावेळेला त्या हॅमरबी हाऊसमध्ये गेल्यानंतर लिनेसला एक गाऊटचा त्रास होता, रुमॅटिझम सारखा. त्याच्यानंतर त्याला मायग्रेनचा प्रचंड त्रास होता आणि 1758ला त्याचं निधन झालं, पण त्याच्या एक 2-3 वर्ष आधी त्याला पॅरालिसिसचे अटॅक आले आणि पहिले अटॅक आल्यानंतरच त्याच्या लक्षात आलं होतं की आपलं आता हे खरं नाही. आणि मग त्यावेळेला त्याने एक शब्द वापरला होता की हा मेसेज ऑफ गॉड आहे, म्हणजे मी काही जास्त दिवस जगल असं वाटत नाही. आणि मग 1758ला त्याचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर सुद्धा जो तिथला किंग आहे त्या किंगनी ती खबरदारी घेतली की ह्याचं यथोचित ज्याला आपण सन्मान म्हणतो ते ह्या चर्चमध्ये त्याचे हे आहेत, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, दफन केलं गेलं. आणि हे चर्च हे तिथलं फार मोठं जण आहे चर्च, हे जे 119 मीटर ह्याची उंची आहे आणि ह्या चर्चमध्ये त्याचे अंतिम विधी झालेत आणि ही तिथं असणारी समाधी. आता मला सुद्धा त्यावेळेला एवढा प्रश्न पडला होता की हे जे चर्च तुम्हाला दिसते, मी ती माहिती काढली, एक दोघांना विचारलं तर त्यांनी सांगितलं एंट्री करायची, एंट्रीच्या डाव्या बाजूला त्याचं तिथं समाधी आहे. आता आपली समाधी डोक्यात म्हणजे ती जमिनीच्या वरती काहीतरी बांधलेलं असेल. ह्या चर्चला जवळजवळ एक अर्धा तास मी सगळे राऊंड मारले, ते कुठंच दिसायला तयार नाही. बरं, आत जायची परमिशन आहे का नाही ते माहित नाही. दारं बंद होती. आत गेल्यानंतर नेमका तिथला एक कर्मचारीच मला भेटला आणि कर्मचारी भेटल्यानंतर मी लिनेसचा उल्लेख केल्यानंतर त्याने सांगितलं ते खाली दिसतंय ते फरशी. मी थोडक्यात इथं लिनेसची इथं बॉडी ही केलेली आहे आणि त्याच्यावरती फक्त ही फरशी टाकलेली आहे. आता ह्याच्यावर लोक चालत जातात. आता आपलं थोडंसं भावनिक विषय वेगळा असतो, म्हणजे आपण याला स्पर्श सुद्धा करणार नाही. पण ही लिनेसचं हे शेवटचं निद्रा अवस्थेतलं ठिकाण आहे आणि त्याच्या शेजारी त्याचं असं एक हे केलेलं आहे स्मृतीस्थळ म्हणल्यासारखं. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही जी काही संशोधक आहेत त्या सगळ्या संस्थांना तिथल्या राजाने बहुमान दिलंय. म्हणजे लिनेसचा मुलगा, लिनेसची मिसेस, ओलोफ रोडबेक त्याचा मुलगा, या सगळ्यांचं हे चर्चेसमध्येच आतमध्ये अंतिमविधी झाले आहेत. इथं फक्त तिथले राजे जे असतील, राजेंद्राजांच्यातले फॅमिली किंवा तिथले सगळे मोठे जे धर्मगुरू असतील त्यांना फक्त इथं ते स्थान दिलं जातं. पण संशोधकाला सुद्धा कसा मान दिला जायचा त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्याची असणारी इथली ही समाधी. त्यामुळे ह्या व्यक्तिमत्वाचं आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करूया. आणि मला वाटतं त्यांनी जे प्रिन्सिपल वापरलं आहे ते आपल्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. म्हणजे ती खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीला आदरांजली ठरेल. कारण 168 डेझर्टेशन या व्यक्तीने लिहिली आणि त्यावेळेला डेझर्टेशन लिहायची कुणी तर गाईडनं आणि विद्यार्थ्याने पण डिफेंड करायची एवढीच पद्धत होती. म्हणजे पूर्ण आयुष्य रिसर्चमध्ये खर्च घातला आणि तो जो प्रिन्सिपल आहे जो त्यांनी बेडरूमच्या चौकटीवरती लिहिलेला आहे की लिव्ह ब्लेमलेस, गॉड इज हिअर, ते आपण करूया. ते आपल्या खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली असेल. थँक्यू. धन्यवाद सर. कार्ल लिनियसचं खूप असं समृद्ध असं विश्व आमच्या समोर तुम्ही आज खुलं करून दाखवलं. वेळेअभावी आपण काही मोजके प्रश्न घेणार आहोत. तर तुमचे प्रश्न असतील तर चॅटबॉक्समध्ये टाका किंवा रेज हँड करून विचारू शकता. तोपर्यंत येणाऱ्या कार्यक्रमाविषयी मी सांगते. सोमवारी 25 मे रोजी श्री बाळासाहेब पानसरे यांचे वारसा वृक्षांचे पुनर्वसन, रिस्टोरेशन ऑफ हेरिटेज ट्रीज या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसंच जून महिन्यातला दुसरा शनिवार 13 तारखेला ड्रॅगन फ्लाय डे आहे. त्यानिमित्ताने डॉक्टर रमणी यांचे ड्रॅगन फ्लाय इन फिलेटेली हे भाषण आयोजित केले आहे. तर एक प्रश्न इथे चॅटबॉक्समध्ये दिसतोय, मी वाचते. कॅना इंडिका, कॉमनली नोन ॲज इंडियन शॉर्ट or edible canna. It is native to the Americas, but why is it called Canna indica, not Canna americana? असा टॅक्सोनॉमिक विषय मला प्रश्न वाटतं आहे. आपला आजचा विषय नाही तो. लिनेस संदर्भात विचारलं तर मला जास्त आनंद होईल. बरोबर आहे. लिनियस विषयी काही प्रश्न असतील तर आपण सरांना विचारू शकता. साळुंके सर, लिनियसने फ्लोरल क्लॉक म्हणून जो विषय मांडला होता त्याच्याबद्दल त्यांनी तिथे काही केलंय का काही?
लिनेसचं फ्लोरल क्लॉक करावा असा त्याचा फार प्रयत्न होता, पण ते सक्सेस झालं नाही. आता त्याने एक डायग्रॅमॅटिक त्याच्या घरामध्ये ते डायरेक्टर्स लॉजमध्ये केलेलं आहे ते, पण ते त्यावेळेस नाही. म्हणजे त्याचे काही रेकॉर्ड फारसे तिथं नाहीत, पण त्याने प्रयत्न केला होता, त्याच्या नोंदी आहेत. म्हणजे फ्लॉवरिंग कसं असावं, त्याच्यावरनं तुम्ही शेतीची कामं कशी करावीत, मंथ वाईज किंवा सीझन वाईज त्याचा ते अभ्यास करत होता, पण त्याला मूर्त स्वरूप आलं नाही. जसे आता हे बाकीचं लिटरेचर दिसतंय तुम्हाला, तसं ते लिटरेचर गॅरंटी काय म्हणतो आपण, ऑथेंटिक असं काही तिथं दिसत नाही ते. सर माझा एक छोटा प्रश्न होता. लिनायसला ह्युमन स्पीशीजसाठी टाईप स्पेसिमन म्हणतात, हे सत्य आहे का? कारण हे बऱ्याच ठिकाणी वाचनात आलं, पण हो, त्याचा ते एक्झॅक्ट सुरुवात रेफरन्स लिनेसनंच किंवा केली. काय? सुरुवात लिनेसनंच केली. त्याने सुरुवात केली होमो सॅपियन्स म्हणायची. हॅलो सर. हॅलो. हा बोला. हा विचारा. सर अजूनपर्यंत लिनायसच्या फॅमिली मेंबर कोणी आहेत का सर? हा नाही, कसं झालं, लिनेसचे मुली होत्या, त्यातल्या एक दोघीचं लग्न झालं, त्यांचं काय पुढं झालं विषय नाही. मुलाचं लग्नच झालं नाही आणि मिसेस एक्सपायर झाली. त्यामुळे त्यांच्या फॅमिलीला आता तर कुणी नाही, आणि म्हणून तर मग ते लिनेची प्रॉपर्टी किंवा सगळं जे आहे ते विकलं गेलं. आणि विकलं म्हणण्यापेक्षा हे स्मिथ म्हणून जे होते इंग्लंडचे, त्यांनी ते परचेस केलं, आणि परचेस करताना सुद्धा ते म्हणजे सोसायटीसाठी केलं त्यांनी. ती म्हणजे आता बऱ्याचशा लिनेची वस्तू त्या लिनेन सोसायटीकडे आहेत, आणि बाकी तिथल्या ज्या होत्या त्या स्वीडिश सोसायटीकडे आहेत, पण त्यांचं असं कुणी नाही. ओके आणि सर. लिनेसने ते अधिकार मिसेसला दिले होते की जे काय तुम्हाला करायचं असेल ते तुम्ही ह्याला डोनेट करा म्हणून. ओके सर. थँक्यू सर. सर भोगावकर मॅम लिहितायत की अत्यंत सुंदर व्याख्यान मराठीत बोललात, याचा खूप आनंद झाला. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आवश्यक आहे. आपणास विनंती आहे की यावर एखादा लेख प्रसिद्ध करावा, म्हणजे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. नाही, आणि मी जसं वर्तक सरांशी माझं परवा हे झालं की हे मुलांच्या पर्यंत जास्त, आता कसं समोर बोलल्यानंतर तुम्हाला एक्सप्रेशन पण लक्षात येते, तर मुलांना जास्त माहीत होणं गरजेचं आहे, कारण ह्यातच इन्स्पिरेशन येते. म्हणजे आता मी जे लिनेसचं आयुष्य बघितलं त्याच्यामध्ये शिक्षकच फार महत्वाचा आहे, प्रत्येक स्टेजला मिळालेले शिक्षक. आता ते खरंय. आपण त्या भूमिकेत आहे, पण हे कोणाला माहित नाही आणि सांगणं गरजेचं आहे. त्यातले आता 2-4 तयार झाले तर मग ते आपला सक्सेस असेल. आता टॅक्सॉनॉमी तर वाईटच अवस्था आहे सध्या. तर अजून काही प्रश्न असतील तर नंतर पाठवले तरी चालतील का? हो, येस येस. तुमच्याशी संपर्क साधून हो, नंतर सरांच्याकडे माझं डिटेल आहेत. चालेल. नमस्कार सर, मी रजनी सोहनी. हा, अं, नमस्कार. तुमचं लेक्चर खूप छान झालं आणि भरपूर इन्फॉर्मेशन पण मिळाली, आणि हे गोष्टीसारखं अक्षरशः म्हणजे इकडचं इकडे न हालता आम्ही ऐकलं. खूपच सुंदर झालं. आता बाहेरच्या ज्या बॉटॅनिकल गार्डन्स आहेत त्याच्यामध्ये स्टोरी टेलरची पोस्ट आहे, अच्छा. ग्रँटेबल, हा, हा. हो, म्हणून ती मुलं आवडीने तिथं जातील. हो, बरोबर. आणि हिस्ट्री आणि स्टोरी ह्याच गोष्टी महत्वाच्या आहेत, ती मुलांना अपील कशा होतील. हो, खरं. थँक्यू सर. अतिशय रंजक पद्धतीने सांगितलं, आणि मला तर वाटलं की पंढरीला जाण्याचा जो अनुभव असतो तसा ही टॅक्सॉनॉमीची पंढरी आहे, असा आम्हाला तुम्ही प्रत्यक्ष ही वारी घडवली. आपल्यासोबत आज अनिल आव्हाड सर आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी व्होट ऑफ थँक्स द्यावं. थँक्यू मॅडम. नमस्कार. आजच्या मंथली लेक्चर सिरीज 2026 च्या अंतर्गत माझा आवाज येतोय का मॅडम? येतो हो येतो. सर, व्यवस्थित येतं. आजच्या मंथली लेक्चर सिरीज 2026 च्या अंतर्गत आयोजित स्पेशल लेक्चर इन द मेमरीज ऑफ कार्ल लिनियस या अत्यंत ज्ञान समृद्ध आणि प्रेरणादायी कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मला आभार प्रदर्शन करण्याची संधी मिळते, आणि माझ्यासाठी नक्कीच ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. सर्वप्रथम आजचे प्रमुख वक्ते माननीय प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत साळुंखे सर यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कार्ल लिनियस, आर्किटेक्ट ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन या विषयावर त्यांनी अतिशय सखोल, अभ्यासपूर्ण आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. कार्ल लिनियस वर्गीकरणाचा वैज्ञानिक दृष्टिकोन, द्विनाम पद्धतीचं महत्व हे बऱ्यापैकी
वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या लोकांना माहिती आहे. पण आज हे लेक्चर ऐकताना आम्ही एक ट्रॅव्हल ब्लॉग जसं बघतो, असं एक साधारण म्हणजे खिळवून टाकणारं असं एक नक्कीच एक ट्रॅव्हल ब्लॉग आम्ही बघितलं असं मला वाटतं. सरांनी ज्या पद्धतीने पूर्ण त्यांचा जीवनपट उलगडून दाखवला, हा अतिशय म्हणजे खूपच आवडीचा भाग होता. जीवसृष्टीच्या वर्गीकरणामागील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि ती जी सगळी माहिती आहे ही नक्कीच जी कोणी संशोधनासाठी हा विषय घेत आहेत आणि हे जे वैज्ञानिक विचार आहे या प्रेरणा डेफिनेटली सगळ्यांना मिळत राहतील. कार्ल लिनियस सारख्या महान शास्त्रज्ञाच्या स्मृतींना उजाळा देत विज्ञान आणि जैवविविधतेबाबत जागरूकता निर्माण करणारा हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य आहे. यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी पुणे, डिपार्टमेंट ऑफ बॉटनी RG कॉलेज मुंबई, इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल हिस्ट्री एज्युकेशन अँड रिसर्च, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला आणि PG सेंटर ऑफ बॉटनी कृष्णा महाविद्यालय शिवनगर या सर्व संस्थांचे मनपूर्वक अभिनंदन आणि विशेष आभार. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पडद्यामागे परिश्रम घेणारे सर्व आयोजक, समन्वयक, तांत्रिक सहाय्यक, सर्व शिक्षक, विद्यार्थी या सर्वांचे मनापासून कौतुक व आभार. ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न निश्चितच प्रशंसनीय आहेत. आजच्या व्याख्यानात उत्साहाने सहभागी झालेल्या सर्व प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवरांचेही मनपूर्वक आभार. आपल्या सक्रिय सहभागामुळेच हा कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण आणि यशस्वी झाला. शेवटी अशाच प्रकारचे विज्ञान, पर्यावरण आणि जैवविविधता याविषयी जागरूकता निर्माण करणारे उपक्रम भविष्यातही सातत्याने आयोजित होत राहोत आणि त्यातून नवीन संशोधक आणि वैज्ञानिक घडत राहोत हीच शुभेच्छा व्यक्त करतो. मिशन देवराई हा आपला YouTube चॅनल आहे, याला नक्कीच सबस्क्राईब करा. मॅडमनी आत्ताच सांगितले येणारे प्रोग्राम्स, तर याच्यासाठी आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे, तो सुद्धा जॉईन करा, म्हणजे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स याच्यासाठी नक्कीच मिळत राहतील. धन्यवाद. इंडोनेशियाची जॉईन झालीत बघा पुढची म्हणून. अरे वा, थँक्यू. हा. Mr. Purchi Widodo, I think Salunkhe sir has mentioned you have joined from Indonesia. Thank you for joining us here. तर खूपच छान झाला, अत्यंत अप्रतिम झालं कार्य, खूपच सुंदर. Thank you, sir. If you have any questions, कोणाला काही प्रश्न असतील तर आपण नंतरही पाठवू शकता. आजचा हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद सर्वांना. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सो थँक्यू. मच.